Three reasons to wait upon God. देवाचरणी वाट पाहण्यामागची 3 कारणं. We'll open our Bibles to Isaiah chapter 40 verses 28 to 31. यशया 40 त्यातील 28 ते 31 ही वचनं आपण यावेळेला काढूया. Hast thou not known, hast thou not heard, that the everlasting God, the Lord, the creator of the ends of the earth, fainteth not, neither is weary, there is no searching of his understanding. He giveth power to the faint, and to them that have no might he increaseth strength. Even the youths shall faint and be weary, and the young men shall utterly fall. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall walk and they shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. यशया 40 28 ते 31. तू जाणले नाही काय, तू ऐकले नाही काय, सनातन देव यहोवा पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा थकत नाही, दमत नाही, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही. तो थकलेल्याला शक्ती देतो व अशक्ताचे बळ वाढवतो. तरुण देखील थकतील व दमतील, आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Those who wait upon the Lord, जी माणसं प्रभूचरणी वाट पाहतात, all these blessings shall fall upon them. हे सारे आशीर्वाद त्यांच्यावर पडतील. But we need to know first what is the meaning of waiting upon the Lord. पण प्रथम आपल्याला कळायला हवं की देवाचरणी वाट पाहणे म्हणजे काय, याचा अर्थ काय. And so we saw आपण पाहिलं in the first point, पहिल्या मुद्द्यात the first meaning of waiting upon God is to love God. प्रभूचरणी वाट पाहणे याचा पहिला अर्थ म्हणजे प्रभूवर प्रेम करणे. The second meaning of waiting upon God, आणि दुसरा अर्थ प्रभूचरणी वाट पाहणे याचा that we expect only from Him. की आपण केवळ देवाकडूनच अपेक्षा बाळगणे. Amen. Amen. That is the point we are right now. आणि या मुद्द्यावर सध्या आपण आहोत. So last week I was sharing with you गेल्या आठवडी मी तुम्हाला सांगत होतो how in the beginning we were so close to God. कशा पद्धतीनं सुरुवातीला आपण किती देवाच्या जवळ होतो. Sometimes कधी कधी after walking for the Lord for some years, काही वर्ष देवाबरोबर चालल्यानंतर we start depending on ourselves आपण स्वतःवर अवलंबून राहायला लागतो. because we see things happening कारण आपल्याला गोष्टी घडताना दिसतात. and we think that now without God also I can do certain things. आणि मग आपल्याला कधी कधी तेव्हा असं वाटायला लागतं की देवाशिवाय सुद्धा काही गोष्टी मी करू शकीन. Amen. But that is absolutely wrong. परंतु ते संपूर्णतः चुकीचं आहे. No matter how many years you are in the Lord, आपण कितीही वर्ष जरी प्रभूमध्ये असलो our complete dependency should be upon Him तरी alone. आपलं संपूर्ण अवलंबन फक्त देवावरच असायला हवं. Amen. Amen. We should never take God for granted. आणि कधीच आपण देवाला गृहीत धरता कामा नये. That's why we see sometimes when people come newly in the Lord, they are too much on fire. आणि म्हणून कधी कधी आपण पाहतो ना, जी माणसं नवीनच प्रभूकडे आलेली असतात ती प्रभूसाठी किती आगीवर असतात. I remember in those days, मला आठवतं त्या काळात we used to sit for prayers आम्ही प्रार्थनेला बसायचो from 2 to 6. दुपारी 2 ते 6. And many were there. बरीच माणसं तेव्हा होती. And interestingly, उत्सुकमयरित्या we used to wait now the tea will come. वाट मात्र आम्ही चहाची पाहायचो. Because that time Sate family, their house was close by and they used to bring the evening tea. तेव्हा साठे अंकलचं घर ऑलसेन्सच्या जवळ, तर ते आम्हाला चहा घेऊन यायचे. मला वाटतं 4 वाजता काहीतरी आम्ही ब्रेक घ्यायचो ना. And we used to wait. आम्ही वाट बघायचो की 4 कधी वाजतात, चहा कधी येईल. And so after tea we used to continue praying. आणि मग चहा पिल्यानंतर आम्ही परत प्रार्थना करायचो. आणि अजून जर कोणी वडापाव आणला तर And मग then, मजा. that was at 6 o'clock. म्हणजे मजा 6 यायची. o'clock we used to wait. Somebody should be burdened in their heart to bring वडापाव. आणि आम्हाला असं आमची प्रार्थनाही असायची. आम्हाला असं वाटत असायचं की कोणाला तरी ओझं प्राप्त व्हावं, कोणीतरी आपल्याला जोशीचे वडे आज खायला घालावे. And it used to happen that somebody or the other would be burdened and आणि say we तसं would व्हायचं. sponsor today. कोणाला तरी ओझं यायचं आणि कोणीतरी म्हणायचं की आज आमच्या तर्फे वडे. And that we used to enjoy. आम्हाला मजा यायची. And what I want to say is that consistency. मला जे म्हणायचंय ते हे सातत्य. No matter how much we have grown today, आज कितीही जरी आपण वाढलो that same dedication I have till today to my God. तरी माझ्या देवाशी आज माझं तेच समर्पण आहे. I don't take things for granted. मी कधीच गोष्टी गृहीत धरत नाही. Even today I sat at the Lord's feet and I'm coming to you. आजही मी देवाचरणी बसून मग तुमच्याकडे आलोय. No matter how busy I am, कितीही मी कामात व्यस्त असलो तरी सुद्धा work will go on, काम तर चालू राहणार. पण that love in your heart should always be burning for God. हृदयामध्ये
देवावरचं प्रेम सदैव जळत राहिलं पाहिजे. Otherwise, नाहीतर people will not be excited to hear you. लोकांना तुमचं ऐकण्यात आनंद वाटणार नाही. See, it is not knowledge alone that people want. People want that knowledge which is pushed by love. लोकांना for God. केवळ ज्ञान नकोय देवाचं, लोकांना ते ज्ञान प्रेमाद्वारे ढकललेलं हवंय. Are you understanding? आमेन. ते ज्ञान लोकांना प्रेमाद्वारे वाढलेलं हवंय. Amen. फक्त ज्ञान नकोय, कोणीतरी प्रेमाने शिकवावं. Are you understanding? There should be that love of God. ते देवाचं प्रेम त्यात पाहिजे, There should be the touch of God. देवाचा स्पर्श पाहिजे. You can preach without the touch of God. देवाच्या स्पर्शाशिवाय सुद्धा तुम्ही प्रीचिंग करू शकता, People will not be edified. पण लोकांना त्यातनं काही उन्नती मिळणार नाही. Some people only dwell in work. काही लोक फक्त कामातच राहतात, It is useless. पण त्याचा काही फायदा नाही. I don't give much importance to work if you have not first sat at the Lord's feet. मी कामाला एवढं महत्व देत नाही, जर पहिली आपण प्रार्थना केली नसेल तर मी कामाला एवढं महत्व देत नाही. And this has been for the past 27 years. आणि गेली 27 वर्ष हे असंच आहे. I have had people walking with me for the Lord and ministering to the Lord. माझ्याबरोबर लोक And for होती, the Lord. माझ्याबरोबर लोक होती जी माझ्याबरोबर चालली, प्रभूची सेवा, प्रभूसाठी सेवा करत होती. And they used to run a lot. आणि खूप धावायची. Go everywhere, every home they used to visit and talk and have food and talk with them and enjoy with them and have fellowship with them. सगळीकडे जायची, धावायची, लोकांच्या घरी जायची, त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसायची, त्यांच्याबरोबर जेवायची. I used to rarely go. पण मी मात्र फार कमी जायचो या Not that सगळ्या. I didn't want to go, but I didn't have that much time to go to असं every काही home. नाही की मला जायची इच्छा नव्हती किंवा मला जायला आवडत नाही, पण मी जाऊ शकतच नव्हतो. Because I used to spend time with God. कारण मी देवाचरणी वेळ घालवायचो. And honestly, I'm telling you, आणि प्रामाणिकतेनं मी तुम्हाला सांगतो, most of them today are not even where I am halfway. आज त्यांच्यातले जास्तीत जास्त मी जिथवर पोहोचलोय त्याच्या अर्ध्यापर्यंतही पोहोचलेले नाही. That's why I'm here to teach you म्हणून मी तुम्हाला इथे शिकवायला उभा आहे what is important, की महत्वाचं काय आहे what is secondary. आणि दुसरं म्हणजे पहिलं काय असावं, मग दुसरं काय असावं हे शिकवायला म्हणून मी इथे उभा आहे. Amen. Amen. Like in the beginning, people travailed जसं सुरुवातीला लोक कणले, and then they prevailed. कणले म्हणून टिकले. Amen. आमेन. If you travail, you will prevail. तुम्ही जर कणलात तर टिकाल, Otherwise, you will not prevail over anything. नाही तर कुठल्याच गोष्टीवर तुम्हाला मात करता येणार नाही. पाझर हा फुटायलाच हवा. Amen. आमेन. And every time you come to the Lord, you say, Lord, I'm ready to die for you. आणि ज्या दरवेळेला तुम्ही प्रभूकडे येता That's तुम्ही very असं म्हणावं की प्रभू मी तुझ्यासाठी मरायलाही तयार आहे. हे महत्वाचं. Every day, even today, I was speaking with some people and I said, I'm ready to die. My wife and I are ready to die today for the Lord. आजही काही लोकांशी बोलत असताना मी त्यांना म्हणालो की मी आणि माझी बायको प्रभूसाठी आजही मरायला तयार आहोत. As 27 years back, even today, in everything that we have, we are still not attached to things. 27 वर्षांपूर्वी जसं होतं तसं आजही आहे. आजही कुठल्याही गोष्टींवर आमची माया नाही. आमच्याकडे होतच काय, बड्या मारून करायचंय काय, We जे had दिलंय ते nothing. त्यांनी दिलंय. Amen. And you need to say, Lord, without you, I can do nothing. आणि तुम्ही असं म्हणायची गरज आहे की प्रभू मी तुझ्याशिवाय काही करू शकत नाही. You speak, I speak. You don't speak, I don't speak. I cannot speak. तू बोललास तर मी बोलीन, तू बोलला नाही तर मी बोलू शकत नाही, मी बोलणार नाही. You work through me, then the work will be done. तू माझ्याद्वारे कार्य कर तर कार्य होईल. And God loves such kind of talks. आणि देवाला अशा पद्धतीचं बोलणं आवडतं. When you glorify God, you are appreciating Him and He will help you. जेव्हा तुम्ही देवाला गौरव द्याल त्याला तुम्ही देवाचं कौतुक करत असता आणि तेव्हा मग देव तुम्हाला सहाय्य करेल. But sometimes, पण कधी कधी along the way, होता होता as that person gets more confident, पण कधी कधी काळाच्या ओघात एखाद्या माणसाला जर विश्वास फार प्राप्त झाला they don't come to God in that manner. तर ते देवाकडे पूर्वीप्रमाणे येत नाहीत. Sometimes they don't come to God at all unless they have a problem. आणि कधी कधी मग काही समस्या झाल्याशिवाय देवाकडे येतच नाही. They take it for granted कारण की गृहीत धरतात that God is always with me. की देव नेहमी माझ्या बरोबर आहे. Jesus said येशू himself, बोललेला आहे I am स्वतः. with you till the end of ages. येशू स्वतः बोललेला आहे की मी तुझ्या बरोबर काळाच्या समाप्तीपर्यंत आहे. Knowledge has increased ज्ञान वाढलेलं आहे and fellowship has decreased. आणि देवाशी बोलणं कमी झालेलं आहे. Amen. Knowledge puffeth up, Bible says. पण ज्ञान फुकतं वचन म्हणतं. Paul says, पॉल म्हणतो knowledge puffs up. ज्ञान फुकतं. We depend upon our past victories to
gain victories of the future. आपण भूतकाळातल्या विजयांवरती अवलंबून राहतो भविष्यात विजय मिळवायला. Every victory is different. प्रत्येक विजय वेगळा असतो. Sometimes God says go, sometimes he says don't go. He कधी- told David in the first time go, second time he says don't go. कधी कधी देव म्हणतो जा, कधी कधी देव म्हणतो नको जाऊ. दाविदाला प्रथम तो म्हटला जा, नंतर म्हटला जाऊ नको. What if he had depended upon his past victories, he would have gone. जर दावीद त्याच्या पूर्वीच्या विजयांवर अवलंबून राहिला असता तर गेला असता And he would have been defeated. आणि पराजयी झाला You असता. need fresh revelation every day. रोज ताजं प्रगटीकरण पाहिजे. You need a fresh vision of the Lord every day. प्रभूचा ताजा दृष्टांत रोज पाहिजे. Praise the Lord. आमेन. That's why there is no expression आणि in म्हणून the people. लोकांमध्ये आपल्याला त्याचं व्यक्त होणं किंवा त्याचं प्रदर्शन दिसत नाही. Amen. आमेन. What about people who worship God? आता जी माणसं देवाची आराधना करतात त्यांचं काय? What about people who are leading the worship and praise? आणि जी माणसं स्तुती आराधना चालवत असतात, जे प्रेझेंट वर्शिप लीडर आहेत त्यांचं काय? I remember मला आठवतं the first time some of you led songs. पहिल्यांदा जेव्हा तुमच्यातल्या काहींनी गीतं घेतली, You come before God or you came before God. तुम्ही प्रभू समोर आलात त्यावेळेला किंवा अशा वेळेला तुम्ही प्रभूकडे येता की जेव्हा पहिल्यांदाच तुम्ही समजा घेणार आहात And said, Lord, please anoint me. आणि तुम्ही म्हणालात की प्रभू मला कृपया तू अभिषिक्त कर. Sometimes you go on a 3 days fasting for that first praise and worship. आणि कधी कधी पहिल्यांदाच जर तुम्हाला स्तुती आराधना प्रेझेंट वर्शिप घ्यायला उभं केलं जाणार असेल तर 3 दिवस तुम्ही उपास प्रार्थनाही करता. And you could sense that complete dependence on God. आणि मग त्यात तुम्हाला जाणून येतं की संपूर्णपणे मी देवावर अवलंबून आहे. Complete dependence on God. मी पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. Lord, I cannot do anything. की प्रभू मी काही करू शकत नाही. I cannot do. मी काहीच करू शकत I will नाही. not step on that pulpit unless you be with me. आणि जोर तू माझ्या बरोबर राहत नाहीस मी वेदीवर पायी ठेवू नाही शकत. However, after they mature in the Lord, मग कसंही करून मागाहून जेव्हा ते प्रभूमध्ये प्रौढ आणि समंजस होतात, sometimes people become more confident in what the Lord can do through them. मग कधी कधी त्या लोकांना किंवा अशा काही लोकांना प्रभू त्यांच्याद्वारे जे काही कार्य करून घेत असतो किंवा घेईल त्याविषयीनं एक विश्वास निर्माण होतो. Okay, that confidence is good. ठीक आहे, तो विश्वास पण ठीक आहे की चला प्रभू माझ्याद्वारे हे कार्य करून घेतो, मला हा विश्वास आहे. However, पण the heartfelt dependence on Him must not be neglected. अंतःकरणापासून त्याच्यावर अवलंबून राहणे कधीही दुर्लक्षित होऊ नये. That dependency on Him should always be maintained. सदैव त्याच्यावर अवलंबून राहायचा जो भाग आहे तो सातत्याने सांभाळला गेला पाहिजे. Though you know He is with you, आणि जरी तुम्हाला माहित असतं की हो देव माझ्या बरोबर आहे, that acknowledgement that Lord, I'm depending upon you, that sense of feeling always should prevail or remain in you. त्याची कबुली आपल्यामध्ये सदैव असायला पाहिजे. आपण ते देवाला कबूल केलं पाहिजे, बोललं पाहिजे की देव बाबा मला माहितीये तू माझ्या बरोबर आहेस, मी तुझ्यावर आजही अवलंबून आहे. Amen. Amen. No matter how much you are qualified, आणि मग कितीही त्या बाबतीत आपण शिक्षित असलो no matter how much you have come up in life, आणि कितीही आपण आयुष्यामध्ये वर आलेलो असलो, that fear of the Lord should always be in you. ते परमेश्वराचं भय सदैव आपल्यात असायला हवं. Fear of the Lord should always be in your heart. परमेश्वराचं भय सदैव आपल्या अंतःकरणात असायला हवं. The moment you lose the fear of God, you lost everything. आणि ज्या क्षणाला परमेश्वराचं भय आपल्या हृदयात न जाईल तेव्हा आपलं सगळंच गेलं म्हणायचं. Every time I minister for God, ज्या दर वेळेला मी देवासाठी सेवा करतो, even though I ministered for so many years, आणि जरी इतकी सारी वर्ष आज मी सेवेत आहे, even though I know the Bible, आणि जरी मला बायबल माहित आहे, चांगलं माहित आहे, yet तरी before I minister, मी सेवा करण्या I अगोदर always come before God मी नेहमी देवासमोर येतो and I say, Lord, I need you आणि प्रभूला म्हणत असतो की प्रभू मला तुझी गरज आहे. as I have always needed you. आणि नेहमीच आजपर्यंत जशी मला तुझी गरज भासली तशी आजही मला तुझी गरज आहे. 26 years back, I needed you. Today also I need you. If not less, all the more I need you. 26 वर्षांपूर्वी देखील मला तुझी गरज भासत होती आणि आजही मला तुझी गरज भासत आहे, उलट जास्त भासत आहे पण कमी नाही. That acknowledgement must be made. ही जी कबुली आहे ती देवासमोर केली गेली पाहिजे. Always make that acknowledgement. नेहमी देवासमोर ती कबुली करा. Without acknowledgement, there is no grace given to us. आणि ती कबुली केल्याशिवाय आपल्याला कृपा दिली जाणार नाही. Write it down if you want. हे पाहिजे तर लिहून ठेवा, Because this is all of the Holy Ghost that I give to you. कारण हे सगळं पवित्र आत्म्यापासून आहे जे मी तुम्हाला देत आहे. If you respect these words will respect you. या शब्दांचा तुम्ही जर आदर केला तर हे शब्द तुमचाही आदर करतील. Amen. आमेन. So without acknowledgement, there is no grace. तर या कबुलीशिवाय कृपा मिळणार नाही. What does God say देव काय? in Proverbs 3? नीतिसूत्र 3 अध्याय देव काय म्हणाला? Trust in the Lord परमेश्वरावर विश्वास with ठेवा all your heart संपूर्ण हृदयाने
and lean not on your own understanding. आणि स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. In all your ways, तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरवसा ठेव. आपल्याच बुद्धीवर टेकू नको, म्हणजेच अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. in all your ways, ओळख. In all your ways, acknowledge him. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, त्याची कबुली कर, त्याची जाणीव ठेव. And only then he shall direct your paths. म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल. Praise God. आमेन. Because after a few years walk with the Lord, कारण प्रभू बरोबर काही वर्ष आपण चालल्यानंतर there is this me factor. आपल्यामध्ये तो एक मी किंवा अहमपणाचा घटक येतो. This is the all-knowing factor. सगळं काही मला माहिती आहे, मी सगळं जाणतो, मला सगळं माहिती आहे, तो एक घटक येतो. Or taking God for granted factor. किंवा आपण देवाला गृहीत धरायला लागतो, हा एक घटक आपल्यामध्ये निर्माण होता. Amen. आमेन. But if you keep in touch with the Lord, पण आपण जर देवाशी संबंध ठेवला, the love of God flows through you. तर मग देवाचं प्रेम तुमच्याद्वारे वाहतं. See, there flows to you the love of God, there flows through you the love for your neighbors. आणि देवाचं प्रेम तुमच्याद्वारे वाहू लागतं, तुमच्या शेजाऱ्यांसाठी ते प्रेम वाहू लागतं. And then whatever you speak, आणि मग जे काही तुम्ही बोलता, there is excitement in your speech. त्या तुमच्या बोलण्यात आवेश आणि आनंद And असतो, people receive it. उत्साह असतो आणि लोक ते स्वीकारतात. Like when you are sharing something with some people at home. जसं समजा घरात तुम्ही काही लोक, घरामध्ये तुम्ही काही लोकांना काही सांगताय. You are telling your wife and your children some very exciting incident that took place that day. समजा बायकोला, मुलांना काहीतरी उत्साही घटना त्या दिवशी घडलेली तुम्ही सांगताय. Now, if there is no genuine love in you, आता तुमच्यामध्ये जर खरं निखळ प्रेमच नसेल, that story no more remains an excitement for the family. तर ती कहाणी जी काही सांगितली जात आहे ती परिवारासाठी उत्साहमय राहत नाही. Just imagine, कल्पना करा, a drunkard father comes home एक दारुडा बाप घरी आला and he wants to share a very exciting incident that took place with his wife and children. त्या दारुड्या बापाला आपल्या बायकोला आणि मुलांना एक उत्सुकमय काहीतरी उत्साहाने भरलेली कहाणी सांगायची आहे. And he will say, आणि मग तो म्हणेल, children, मुलांनो, I want to tell you something very exciting. मला तुम्हाला काहीतरी फार उत्साहमय सांगायचं. But there is no real eagerness in the family to hear a drunkard father. पण परिवारामध्ये एवढी काही उत्सुकता नसते. आता दारुड्या बापाकडनं उत्सुकमय कहाणी ती काय ऐकायची? See, because they are not only keen for the story, they are keen to know the love behind that story. कारण की त्यांना फक्त कहाणी ऐकून घ्यायची उत्सुकता नाही, तर कहाणी मागचा जो सांगणार आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे की नाही ते जाणून घ्यायचं. Your dedication, your faithfulness, तुमचं समर्पण, तुमचा your विश्वासूपणा, loving care तुमची प्रेमळ काळजी will make the story very exciting to your family. कहाणीला तुमच्या परिवारासाठी उत्सुकमय आणि उत्साहाने भरलेली करेल. And even when you are loving, caring and providing to your family, आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या परिवारासंबंधीनं प्रेमळ राहाल, त्यांना पुरवठा करणारे, त्यांना सगळं पुरवणारे राहाल, any little thing you are sharing with them, they will take it in great excitement. मग त्यावेळेला कुठलीही लहान सहान गोष्ट तुम्ही त्यांना सांगायला गेलात तर सगळे परिवारातले फार उत्साहाने त्या गोष्टीला स्वीकारतील. Why? का? Because genuine love is there in you. कारण त्यामागे एक निखळ प्रेम तुमच्यात आहे. In the same way, तसं when we are not in touch with God, जेव्हा आपला देवाशी संपर्क राहत नाही, every word of ours becomes letter. तेव्हा आपला प्रत्येक शब्द केवळ अक्षर बनतो. There is no excitement in the people. त्याच्यामध्ये मग लोकांमध्ये उत्साह राहत नाही. Because they see you. कारण लोक तुम्हाला पाहतात, They see the man behind the message, लोक संदेशामागच्या माणसाला पाहतात, not the message. संदेश नाही पाहत लोक, They see the man behind the message. संदेश देणारा माणूस पाहतात. Otherwise, anybody can stand here and speak. नाहीतर तसं काय कोणी उभं राहून संदेश देऊ शकतं. But our life should be aligned with God. पण आपलं जीवन देवाशी जुळलेलं जुंपलेलं पाहिजे. Then there is a change. Then there is an acceptance. Then there is a flow of God's anointing and grace. मग एक बदल येतो, मग एक स्वीकारलं जाणं येतं आणि मग देवाचं प्रेम आपल्यातलं वाहणं येतं. That's why I don't waste my time hearing somebody who has no genuine love for God and for the neighbor. आणि म्हणून ना मी अशा कुणाकडनं फार ऐकण्यात उत्सुकमय असतो की ज्यांना देवावर प्रेम नाही आणि शेजाऱ्यांवर प्रेम नाही, त्यांचं ऐकायला मला काही उत्साह वाटत नाही. I don't waste my time. मी त्यांच्यावर वेळ वाया घालवत नाही, It all is surface talk. कारण ते सगळं वरवरचं बोलणं असतं. If there is no genuineness, I don't want to hear. I'll just hear little bit and I just neglect that person. त्यामध्ये निखळपणा नसेल तर मी वरवर ऐकतो आणि सोडून देतो. But if you are genuine, पण तुम्ही जर खरे असाल you can sit with me 1 hour and talk to me. तर तुम्ही 1 तासभर माझ्याशी बसून बोलू शकाल And I will listen to you. आणि मी तुमचं ऐकीन.
Why should I listen with somebody who has just surface love for God and surface love for the neighbor? का मी अशा कुणाचं ऐकायला बसावं की ज्याचं देवावर सुद्धा वरवरच प्रेम आहे आणि शेजाऱ्यांवर सुद्धा वरवरच प्रेम आहे. But if somebody has got genuine love, पण एखाद्यामध्ये समजा खरं प्रेम आहे, somebody who is ready to die for Christ, एखादा ख्रिस्तासाठी मरायलाही तयार आहे, every word of theirs is exciting for त्याचा me. प्रत्येक शब्द माझ्यासाठी उत्साहमय असतो. Because their word is not letter, it is life which gives me life. कारण की त्यांचा शब्द माझ्यासाठी अक्षर नाही, तो मला जीवन देणारा असतो. Are you understanding, people? It's कळतं very का? important. हे अतिशय महत्वाचं आहे. Don't sit down to listen to people who are only talk and then don't walk the talk. अशा लोकांशी गप्पा मारायला बसूच नका की जे केवळ बोलतात पण बोलल्याप्रमाणे चालत नाहीत. Don't waste your time. त्यांच्यावरती वेळ वाया नाही घालवायची. You have much better work to do. मग त्याच्यापेक्षा बरीच चांगली कामं करायला असतात. Praise the Lord. देवाला धन्यवाद. If a person is not sitting with God, एखादा व्यक्ती जर देवाबरोबर बसत नाही, don't even hear him. त्याचं ऐकूही नका. You are wasting your time तुम्ही वेळ वाया घालवताय, because you are not going to get anything. कारण त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. If you want wisdom, guidance, it's a folly to go and sit with them. तुम्हाला जर ज्ञान हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर आशांसमोर बसणं म्हणजे आपलं पतन आहे, Praise the Lord. आपली चूक आहे. Amen. आमेन. Sometimes people are very faithful in the beginning. काही वेळेला सुरुवातीला माणसं विश्वासू असतात Amen. And work with much respect. आणि फार आदराने कामही करतात. And afterwards, नंतर काही वेळाने when they start interacting with you जेव्हा ते तुमच्या बरोबर देवाणघेवाण करायला लागतात, and they come more closer to you, तुमच्या जास्त जवळ येतात, then you know how much their standing is. मग तुम्हाला लक्षात येतं की हे किती म्हणजे कुठवर उभे आहेत. And moreover, sometimes they lose respect for you. आणि कधी कधी काय होतं, त्याहूनही जास्त त्यांच्या मनातला तुमच्यासाठीचा आदर निघून जातो. Amen. आमेन. But पण a person who is in touch with God, ज्या व्यक्तीचा देवाशी संबंध आहे, no matter how much closer they will come to you, they will always have the same respect for ते you. किती जरी तुमच्या जवळ आले तरी ते सदैव तुम्हाला तसाच आदर देतील. Because that is the imprint that God puts in you when you go to Him. कारण की तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तीच एक छाप किंवा तेच एक बिंबवणं देव तुमच्यात करतो. Like if you are in fellowship with a wise man, you become wise, Bible says. समजा बायबल म्हणतं जसं की आपण जर ज्ञानी लोकांमध्ये बसलो तर आपण ज्ञानी होतो. And just imagine what will happen if you sit with God. आणि कल्पना करायचं आपण देवासमवेत बसलो तर काय You होईल. become wise. मग अजून आपण You become ज्ञानी होऊ, loving. प्रेमळ होऊ, See, your character changes. आपला स्वभाव बदलेल Amen. And you know your limitations. आणि तुम्हाला तुमच्या मर्यादाही कळतील. You know whom to respect, how much to respect, what to do, what not to do. तुम्हाला हेही कळेल की कुणाला मी किती आदर द्यायचा, काय करायचं, काय नाही करायचं. If you're not in touch with God, then familiarity will always breed contempt. देवाशी जर तुमचा संबंध नसेल तर ही जास्त झालेली ओळख तिथे काहीतरी जंतू निर्माण करेल. Amen. But there are people who are close to God. They know how to interact with you. They know where to draw the line. पण असतात अशीही काही माणसं की जी देवाच्या जवळची असतात आणि त्यांना माहिती असतं की ह्यांच्याशी बसताना कसं बसायचं, कितपत बसायचं आणि काय आदर देऊन बसायचं. Otherwise, some people will sit with you for hours together. नाहीतर काय काही रे, माणसं काय झालं, हे झालं, ते तासोन झालं. तास तुमच्या बरोबर बसतील. Why? Because they never meet God. कारण ते देवाला भेटत नाही. So they want to talk with somebody. मग त्यांना कुणाशी तरी बोलायचं असतं. But once you talk with God, you have nothing to say to anybody. पण एकदा आपण देवाशी बोललो की आपल्याकडे कुणाला काही सांगण्यासारखं राहतच नाही ना. See? There is nothing to speak. There is nothing to argue. मग बोलण्यासारखं, वाद घालण्यासारखं काहीच राहत There नाही. is nothing to debate. मग चर्चा किंवा वाद घालण्यासारखं काहीच राहत You नाही. already spoke 90% to God. कारण 90% तुम्ही देवाला सगळं सांगितलंय. But there are people who don't talk to God and they want to talk with somebody and they will sit with you for hours. पण काही माणसं अशी असतात की जी देवाशी बोलत नाहीत आणि मग त्यांना कुणाला तरी सांगायची इच्छा होते. मग अशी माणसं तुमच्याबरोबर तासोन तास बसू शकतात. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो. So always have this thing in your heart that I am going to have fellowship with God and then I will have fellowship with people. तर सदैव तुम्ही ही गोष्ट एक हृदयात ठेवून घ्या की मी प्रथम देवाशी बोलीन, मग लोकांशी बोलीन. Amen. So Amen. that is the second point we are learning. हा दुसरा मुद्दा आपण शिकत आहोत That we cannot do anything without Him. की आपण त्याच्याशिवाय काहीच करू शकत No नाही. matter where you are positioned, मग आपलं पद काही असो, how much you are elevated in life, कितीही जीवनात आपल्याला उन्नती मिळालेली असो, how much you are promoted in life, कितीही जीवनात आपल्याला बढती मिळालेली whether असो, you have riches and name and fame and all that, this is
counted as nothing, तुमचं as धन- dung before God. तुमचं धन म्हणा, नाव म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, देवासमोर या सगळ्याला काही किंमत नाही. Amen. आमेन. God honors our character. देव आपल्या चारित्र्यालाच मान देतो. Without Him, we can do nothing. देवाशिवाय आपण काही करू शकत नाही. I used to always admire Catherine Kuhlman's ministry. मी नेहमी कॅथरीन कोलमन यांच्या सेवेचं कौतुक करायचो. I read most of her books, त्यांची जास्तीत जास्त पुस्तकं मी वाचलेली आहेत. and every time before she would minister in a miracle rally, दरवेळेला त्या कुठल्याही चमत्काराच्या रॅलीला सभेला जाण्या अगोदर she would always be found in a prayer closet, walking up and down प्रार्थनेच्या खोलीत त्या अशा वर खाली चालत राहायच्या and praying in tears. आणि रडून रडून प्रार्थना She करायच्या. used to only cry and cry and नुसत्या cry. रडायच्या, नुसत्या रडायच्या. On the stage, she was like a man, जेव्हा स्टेजवर यायच्या तेव्हा मात्र पुरुषासारख्या. but पण in a prayer room before the meeting, she used to be up and down. खोलीत मात्र मीटिंगच्या अगोदर वर खाली वर खाली वर खाली. And some men of God who were very near her, आणि जे काही देवाचे सेवक जे त्यांच्या फार जवळचे होते they heard her praying, त्यांनी ऐकलं, त्यांची प्रार्थना and ऐकली they would say, आणि त्यांची प्रार्थना ऐकून ते म्हणायचे. she would always pray the same prayer before a miracle service, every time the same prayer. त्यांच्या चमत्कार सभेला जाण्या अगोदर कॅथरीन नेहमी एकाच पद्धतीची प्रार्थना करायच्या. And she had seen thousands healed, आणि हजारो लोकांना आरोग्य मिळालेलं yet त्यांनी before पाहिलेलं. each service, तरी प्रत्येक सभे अगोदर she would come before God त्या देवासमोर यायच्या and say, आणि म्हणायच्या, Lord, if you don't go with me, I cannot do it. प्रभू तू जर माझ्या समवेत आला नाही तर मी नाही करू शकत. Every time she entered the pulpit, she would say this. ज्या दर वेळेला त्या वेदीवर येऊन उभ्या राहायच्या त्या असं म्हणत यायच्या And she used to say, I die 1,000 deaths. आणि म्हणायच्या, मी हजारो मरण मरत आहे. And I understand what she means. आणि मी समजून घेऊ शकतो की त्या काय सांगायचा प्रयत्न करतात. Every Saturday is our death. दर शनिवारी आमचंही मरणच आहे. Every Saturday is a death for दर us. शनिवारी आमचंही मरणच आहे. Complete dependence on God. पूर्णपणे देवावर अवलंबन. See, this ministry is a faith ministry. कारण सेवा ही सगळी विश्वासाची सेवा आहे. It's not like 9 to 5 duty where you are bound to get your salary. हे काही 9 ते 5 ऑफिस नाही ना की जिथं पगार मिळतोच. See, here it's all faith ministry. इथे ही सगळी विश्वासाची सेवा आहे. And if I don't get connected to God, this ministry will not move. आणि मी देवाशी संबंधच ठेवला नाही तर ही सेवा नाही पुढे And जाणार. same with you also. आणि तसंच तुमचं See, even in our own secular jobs, आपापल्या जगातल्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा if you want to do something, जर तुम्हाला काहीतरी मोलवान करायचं असेल we need to have touch with God. तर मग देवाशी आपल्याला संबंध ठेवावा People don't लागेल. want to be in touch with God because they don't want to come out of their follies. लोकांना देवाशी संबंध ठेवायची इच्छा होत नाही कारण की त्यांना त्यांच्या पतनांमधून बाहेर यायचं नसतं. Because if I meet God, then God is going to ask me. कारण मी देवाला भेटलो तर देव मला विचारणार. See, they don't want to rectify. आणि त्यांना ती चूक दुरुस्त करून घ्यायची नाही. So people will rather read the word than pray. आणि मग माणसं काय करतात, बायबल वाचतील पण प्रार्थना नाही करणार. Yes. Because much conviction comes through prayer. कारण प्रार्थनेद्वारे खूप टोचायला लागतं. You know that God will not hear my prayer. आणि मग तुम्हाला माहिती असतं की मी मनात असं सगळं ठेवून देव माझं ऐकणार नाही. But I can read the Bible. पण मी बायबल वाचू शकतोय. See? But God wants us to be connected. Yesterday we learned looking unto Jesus, the author and finisher of faith. पण देवाची इच्छा आहे की आपण देवाशी संबंध ठेवला पाहिजे. जसं कालच आपण पाहिलं की येशूकडे पहा जो आपल्या विश्वासाचा आधी आणि अंत आहे. So Catherine Kuhlman had to learn what it was to depend on God. तर कॅथरीन कोलमन यांना शिकून घ्यावं लागलं की देवावर अवलंबून राहणं म्हणजे काय. And that key to maintain our dependence is done through waiting. आणि ही जी गुरुकिल्ली आहे की आपण देवावर अवलंबून राहण्यामागची गुरुकिल्ली ती देवाचरणी वाट पाहण्यातच मिळते. Spending our time at the Lord's feet. परमेश्वराच्या चरणी वाट पाहणे, वेळ घालवणे. And sometimes कधी कधी this kind of dependency is lost. अशा पद्धतीचं अवलंबन हरवून जातं. That's what we see in some ministers, असं काही सेवकांमध्ये आपण पाहतो. especially those ministers who have been quite some time in the ministry. आणि खास करून असे काही सेवक की जे बराच काळ सेवेमध्ये आहेत, They lose this dependency त्यांचं देवावरचं अवलंबन होता होता कुठेतरी हरवतं. and they go about in their ministry as professionals. आणि मग ते सेवेमध्ये सुद्धा एक प्रोफेशन म्हणून जातात. And today we see ministry has become more of a profession. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की आज सेवा ही एक जास्त प्रमाणात वाढत्या प्रमाणात पेशा किंवा प्रोफेशन झालाय. त्याला बोलीभाषेत धंदाही म्हणतात. See, it's become a profession. एक पेशा झालाय. There is no traveling, त्याच्यात कणणं नाही. not traveling. त्याच्यात कणणं नाही. There is no groaning in the spirit. त्याच्यात उसासे नाहीत आत्म्यात टाकलेले.
Because things are happening. कारण गोष्टी घडत आहेत. There is no travailing. मग तिथे काही कडणं नाही, उसासे टाकणे नाही. They don't want to wait upon God anymore. देवाचरणी त्यांना आता वाट पाहावीशी वाटत नाही. Because I have preached many sermons. काय मी खूप संदेश दिलेले आहेत, माझ्या सभेत तर असं होतच राहतं. And it happens. हे सगळं माझ्या सभेत होतच राहतं. मी तर आजवर खूप संदेश दिले. And so the acknowledgement is not there. मग कुठेतरी ते देवावर अवलंबून राहणं, देवाला ते कबूल करणं हे कुठेतरी हरवतं. But you don't realize. पण तुम्हाला कळत नाही. The ministry becomes slightly different. मग ती सेवा थोडी वेगळी होते. It sounds different. मग ती सेवा थोडा वेगळा आवाज करते. The anointing is different. अभिषेक पण वेगळा होतो. The presence of God is different. देवाचा सहवास पण वेगळा होतो. The blessing is different. आशीर्वादही वेगळे होतात. They don't realize. त्यांना हे कळत नाही. Oh, people come. लोक येतात ना. People will come. They are hungry. लोक येतील, भुकेले आहेत. See? But you will not realize the percentage has slid down a little. परंतु तुम्हाला हे कळणार नाही की लोकांचं प्रमाण आणि टक्का घसरला आहे. And so also the anointing and so also the blessing. तसंच तुमचा अभिषेक आणि तुमचे आशीर्वादही घसरले. Amen. आमेन. Because the knowledge is imparted. कारण ज्ञान दिलं गेलेलं आहे. Because the experience is there. अनुभव आलेला आहे. But knowledge and experience, yet the anointing is missing. पण ज्ञान अनुभव असूनही अभिषेक त्यावेळेला नाहीये. See, they have to see what is the missing element. त्यांनी हे शोधून काढायचं की आता या वेळेला माझ्याकडे कुठला घटक नाहीये. And sometimes आणि कधी कधी we speak things that we ought not to speak. आपण अशा काही गोष्टी बोलून जातो की ज्या आपण बोलायला नको आहेत. Because there is no love behind it. कारण त्याच्या मागे प्रेम नाही. Amen. आमेन. And when there is no love, आणि त्याच्या मागे जर प्रेम नाही God does not come through us. तर मग परमेश्वर आपल्याद्वारे येत नाही. Without love, God cannot come through us. प्रेमाशिवाय देव आपल्यातनं येत नाही. It's not only ministers. I have seen even amongst believers. केवळ सेवक नाही, मी विश्वासू लोकांमध्येही पाहिलंय. Before they had anything, they would be very humble. काही ते नव्हते तेव्हा ते फार नम्र होते. Completely dependent on God. जेव्हा ते काहीच नव्हते तेव्हा ते नम्र होते आणि पूर्णपणे देवावर अवलंबून होते. Always Jesus, Jesus, Jesus. आणि नेहमी येशू येशू करत होते. Lord, help me, Lord. प्रभू मला मदत कर. Lord, I have sinned, Lord. प्रभू मी पाप केलं. Today sin is taken as for granted. पण आज पापाला गृहीत धरलं जातं तो क्षमा करतो काय? की देव क्षमा करतो. There is no crying and weeping. रडणं नाही. There is no crying and weeping. रडणं आणि आक्रोश नाही. And Bible says, बायबल म्हणतं a time is coming वेळ येत आहे when those who pierced me, says the Lord, will mourn before me. बायबल म्हणतं की प्रभू म्हणतो ज्या लोकांनी मला भोसकलंय ते माझ्या समोर शोक करतील. They will mourn and lament and ते weep माझ्या and समोर cry शोक करतील, separately. विलाप करतील, रडतील वेगळे होऊन. That same kind of feeling will come in these last days. आणि त्याच पद्धतीची भावना या शेवटच्या दिवसात येईल. When you take God's blood for granted, जेव्हा देवाचं रक्त आपण गृहीत धरू God cannot use us. मग देव आपल्याला वापरू शकत नाही. Cannot take God's blood cheaply. देवाच्या रक्ताला आपण इतकं स्वस्त मानू नये. We take Jesus' blood cheaply, येशूच्या रक्ताला जर आपण इतकं स्वस्त मानलं the anointing will become less. अभिषेक कमी होईल Grace will become less. आणि कृपाही कमी होईल. Have a very high regard for the blood. येशूच्या रक्ताची कदर फार मोठी ठेवा. Amen. आमेन. When you sin, पाप जर तुमच्याकडनं पाप झालं really come before the Lord. तर खरोखर प्रभू समोर या. Shed tears. रडा Lord, yes, Lord. आणि म्हणा हो प्रभू I'm sorry about it. मला माफ कर प्रभू. But these days, पण अलीकडे we are more people of faith. आपल्याकडे विश्वासाची माणसं खूप. And when faith increases, आणि विश्वास वाढला travailing decreases. की कडणं कमी होतं. Amen. Amen. We should always maintain it. ते आपण नेहमी सांभाळायचं. Amen. आमेन. And these days, where do you hear anybody groaning? आणि अलीकडच्या I दिवसात don't कुठे see. आपण कोणाला रडताना कणताना पाहतो. Why are you crying, brother? No, I'm crying for the salvation of the lost souls. का रडताय ब्रदर? नाही मी हरवलेल्या लोकांच्या तारणासाठी रडतोय. No, no. Today, if anybody cries, he has lost some money. असं अलीकडे दिसून येत नाही. आज जर कोणी रडत असेल तर त्याचा काहीतरी पैसा बिसा गेला असेल म्हणून रडला. Who cries for the kingdom? अलीकडे देवाच्या राज्यासाठी रडणार कोण? Only Jesus stood there येशू फक्त तिथे उभा राहिला. at the Mount of Olives and cried, seek Jerusalem. जैतुनाच्या डोंगरावर उभा राहून यरुशलेमेकडे बघून रडला. He cried रडला for the people. लोकांसाठी. Where is that travail? कुठे आहे ते कडणं? Where is that groaning? कुठे आहे ते कडणं आणि ते उसासे? It will not come because they don't meet the Lord. येणारच नाही कारण ते प्रभूला भेटत नाही. If you meet the Lord, He will put the burden in us. तुम्ही प्रभूला भेटलात तर प्रभू आपल्यात ओझं घालेल. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो?
complete dependence on God. पूर्णपणे देवावर अवलंबून, Lord, I'm depending upon you. की प्रभू मी तुझ्यावर अवलंबून राहत आहे. If you don't come with me, I'm dead. तू माझ्या बरोबर आला नाही तर मी मेलो. Amen. That kind of dependency. असं अवलंबन. People say, oh, मी अवलंबून आहे ना जेवणासाठी, कपड्यासाठी, बूटसाठी. ते अवलंबून म्हणत नाही मी. That anybody can do it. ते कोणीही करू You शकतो. don't need to be a believer. त्याच्यासाठी बिलीवर असायची गरज नाही. Even an unbeliever will depend on God in that fashion. ते तर अविश्वासू लोकही देवावर अशा रीतीने अवलंबून असतात. Depending on God to change us. देवावर अवलंबून राहणे, मला बदलायला. Praise the Lord. हालेलुया. So once money comes, आणि मग एकदा पैसा आला, position comes, name comes, पद आली, इज्जत आली, that there is a tendency of our language to change, our talk to change, our walk to change. नावं झाली, प्रसिद्धी झाली, की मग एक वृत्ती येते की चालणं, बोलणं थोडंसं बिघडायला लागतं. Sometimes they neglect church also. मग कधी कधी चर्चकडेही दुर्लक्ष. And sometimes when ministers preach आणि मग कधी कधी सेवक जेव्हा प्रीचिंग करतात or teach the word, किंवा देवाचं वचन शिकवतात, you could tell by their teaching whether they love the Lord or not. त्यांच्या शिक्षणातनं आपण हे समजून घेऊ शकतो यांचं देवावर प्रेम आहे की नाही. It will be a very strong substance. त्यांनी दिलेल्या शिक्षणातनं, त्यांनी दिलेल्या संदेशातनं आपण हे समजून घेऊ शकतो की हे बोलणारे देवावर प्रेम करतायत की नाही. See, the substance will be strong, कारण वजन असेल त्यात, but पण there won't be love. प्रेम नसेल त्यात. And when there is no love, आणि जर त्याच्या जोडीला प्रेम नसेल the word falls. तर मग शब्द असा पालथा पडतो, ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, प्रीती विना माझे जीवन अधुरे. When you have a love for God, देवावरचं प्रेम आपल्यात जेव्हा असतं, you inspire that love for God in other people. तेव्हा मग आपण काय करतो, ते देवावरचं प्रेम आपण इतर लोकांमध्ये पण बिंबवतो. See, you can't give that which you don't have in you. जे आपल्याकडेच नाही ते आपण दुसऱ्यांना देऊ शकत How नाही. can you give when कसं you don't देणार? have yourself? जे तुझ्याकडेच नाही ते तू दुसऱ्यांना कसं देणार. See, and if I don't come to the Lord, how can I have the love of God in me? आणि मी प्रभूकडे आलोच नाही तर प्रभूचं प्रेम माझ्यामध्ये कसं If I राहणार. don't have a sacrificial life, how can I have the love of God in me? मी त्यागपूर्ण जीवन जगलो नाही तर देवाचं प्रेम माझ्यात कसं राहणार. And if the love of God is in me, I cannot give you God's love. आणि देवाचं प्रेम जर माझ्यातच नाही तर मी तुम्हाला देवाचं प्रेम देऊ I शकत नाही. cannot make you to be attracted to God. आणि मी देवाकडे तुम्हाला आकर्षित करूनही घेऊ शकत नाही. मग Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. That's why that excitement for the Lord should never be missed. म्हणून तो देवासाठीचा जो उत्साह आहे तो कधीही चुकता कामा नये. Love should excite you. त्या प्रेमानं तुम्हाला तो उत्साह दिला And पाहिजे. love does excite. आणि प्रेम उत्साह निर्माण करून देतो. And others will be kindled with that kind of love. आणि मग बाकीची माणसं तसल्या पद्धतीच्या प्रेमानं पेटतात. People came close to Jesus because of his tremendous love for his Father. लोक येशूच्या जवळ का आले, कारण की येशूचं देवबापावर खूप प्रेम होतं. So much so that Philip said, Master, just show us the Father once. इतकं की फिलिप म्हणाला, आम्हाला एकदाच पिता दाखवा. See, they didn't say, it is enough, we saw you, Jesus. ते असं नाही म्हणाले की बस आम्ही तुम्हाला पाहिलं येशू. See, I would have said that. मी असं म्हटलो असतो, येशूला बघितलं बस झालं ना. येशू पाहिला सगळं पाहिलं, Isn't it? है ना. But Philip is saying, पण फिलिप म्हणतो, ठीक आहे तुम्हाला बघितलं पण आता मला बापाला बघायचंय. आमेन. So, I mean, telling Jesus, येशूला असं सांगणं, just show Father once now, please. मला एकदा बाप दाखवा ना प्लीज. Please, show me the Father once. मला एकदा पिता दाखवा ना प्लीज. Why? What was that excitement? का बरं, काय तो उत्साह होता. Because Jesus was speaking so much about the love of the Father, love of the Father, love of the Father. Show me once this Father. कारण की येशू ख्रिस्त त्यांच्याशी इतकं देवावरच्या प्रीतीविषयी, देवबापाचं प्रेम, देवबापाचं प्रेम, देवबापाचं प्रेम बोलत असे की यांच्यामध्ये तो उत्साह निर्माण झाला की आपण देव जो बाप त्याला एकदा तरी पाहायला हवं. Love is very contagious. प्रेम हा पसरणारा रोग आहे. Amen. आमेन. Waiting on God simply means we need Him. देवाचरणी वाट पाहणे याचा अर्थ, सरळसोट अर्थ हाच लागतो की आपल्याला देवाची गरज आहे. People say, yes, I need Him. लोक म्हणतात, हो मला देवाची गरज आहे, I need Him. मला देवाची गरज आहे. When I'm in trouble, I need Him. मला त्रास झाले की मला देवाची गरज पडते. बाकीचे वेळ नको तो. As long as He can fill my stomach. जोवर तो माझं पोट भरतो तोवर. बस तो माझा देव आहे. John 6, योहान 6, they crossed the river त्यांनी नदी पार केली and said, Master, आणि म्हणाले, गुरु where were you? We were searching you for so much time. तुम्ही कुठे होता, आम्ही किती तुम्हाला शोधत होतो.
Did Jesus say, I'm so excited about you? येशू असं म्हटला का मी तुमच्याविषयी इतका उत्साहाने भरलो. काय प्रेम आहे तुमच्यामध्ये? Now what he said? येशू काय बोलला? Don't labor for the food that perishes. नाशकारक अन्नासाठी झटू नका. He knew their motive. येशूला त्यांचे हेतू माहीत होते. का माझं मागं लागले हे लोक. आता त्यांना जेवण मल्टिप्लाय केलं. Don't labor for food. तर तुम्ही नाशकारक अन्नासाठी झटू नका. See? Don't follow me for that. त्याच्यासाठी माझ्या मागे येऊ नका. Follow me because I am the son of God. Follow Me- me because I can give you salvation. मी Follow me because you love me. मी देवाचा पुत्र आहे. मी तुम्हाला तारण देऊ शकतो आणि माझ्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून माझ्या मागे चाला. Tomorrow he doesn't give us anything, we still follow him. उद्या उठून त्याने आपल्याला काही दिलं नाही तरी आम्ही त्याच्या मागे चालू. Amen. Amen. We will follow him. तरी आम्ही त्याच्या मागे Where चालू. can we go? जाणार कुठे? You have the words of eternal life. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे? तुझ्याकडे सनातन जीवनाचे शब्द आहेत. Only such people will survive in these last days. अशीच माणसं या शेवटच्या काळात टिकतील. Jesus said, येशू बोलला I am the vine, मी द्राक्षवेल you are the branches. तुम्ही फांद्या. Say, connection. संबंध He's talking about part of a tree. तो झाडाच्या भागाविषयी बोलत He's आहे. saying, you are a part of me. तो म्हणतोय तुम्ही माझा एक भाग आहात. Like, you are my hand, they say. जसं ते म्हणतात ना तू माझा एक हात आहे. Say, he said, I am the vine, but you are my branches. मी द्राक्षवेल पण तुम्ही माझ्या फांद्या आहात. Abide me, in me. माझ्यामध्ये राहा. Abide in my word. माझ्या शब्दांमध्ये राहा. Let my words abide in you. माझे शब्द तुमच्यात राहोत See, then you shall bear fruit. आणि मग तुम्हाला फळ येईल. Otherwise, there is no fruit. नाही तर फळ येणार नाही. Without abiding in the Lord, प्रभूमध्ये राहिल्याशिवाय नाही फळ येत. there is no fruit. प्रभूमध्ये राहिल्याशिवाय फळ येत नाही. That's why I am not scared. म्हणून मी घाबरत नाही. I'm not worried about anything. मी कशाचीही काळजी करत I'm not scared of the world. आणि मी जगाला घाबरतच नाही. Why? का? Because I am abiding in Him. कारण मी त्याच्यात राहतो. Otherwise, this kind of boldness you cannot have. नाही तर अशा पद्धतीचं धाडस तुमच्यात येऊ नाही शकत. नेहमी असं करायचं. या उद्या या प्लीज चर्चला या प्लीज असं करू नका या बाबा नाही तर काय होणार माहिती. That fear always there. सारखी भीती ना लोक येणार की नाही येतील की नाही. मग सगळ्यांचं घरी जायचं. कसं आहे तुम्ही बरं आहे का? ठीक आहे ठीक आहे येणार ना उद्या प्लीज तुम्ही पण येणार ना प्लीज. तिकडे कुठं जाऊ नका. ते सगळं खोटारडे लोक आहे. माझ्याकडे जे चाललंय तेच सांगतोय बरं का. हे काही नवीन नाही. डोंट गो इन दॅट पास्ट. सांगणारे फारसे नसतात. डू यू नो दॅट पास्टर पीटर नेव्हर मीट्स एनीबडी. हे असं मत तुम्हाला माहितीये. ते पीटर पास्टर खूप मोठे झाले आता कोणाला भेटत नाही. पण आम्ही भेटणार रात्रंदिवस तुमचं घरी बसणार. एवढं बसणार तुम्ही वाईट टाकणार. आमेन. I'm telling you. That's too much, no? Praise the Lord. देवाला धन्यवाद. Abide in Him. त्याच्यात राहा. See, what is the use of me coming to you? You abide in Christ. काय फायदा मी तुमच्याकडे येऊन. तुम्ही ख्रिस्तात राहा ना. You will be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. You will prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. Pastors will not say this. पास्टर असं तुम्हाला All सांगणार will नाही. not tell you. सगळे पास्टर तुम्हाला असं सांगणार नाही. Because they all want people to be around them, always circling आणि them. पास्टरांची इच्छा एक असते की नाही सगळे लोक माझ्याकडे पाहिजेत. Yes. सगळा घोळका माझ्याजवळ पाहिजे. लोक गेलं तर काय होणार? मी कोणाला प्रीच करणार? पक्षीला. See? But I will always teach you. हद होतीये किसी बात की. I will always teach you. पण मी तुम्हाला नेहमी Let शिकवीन. your life revolve around Jesus. तुमचं जीवन येशू सभोवताली फिरू दे. Not Pastor Peter. पास्टर पीटर नाही काही. Jesus is everything. येशू सर्वस्व आहे. He is everything for me. अरे माझं सर्वस्वही तोच आहे. He is everything for you. तुमचंही सर्वस्व तोच आहे. Without me, you can do nothing. तो म्हणाला माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. Who said? Peter? No, Jesus said. पेत्र म्हटला का? पेत्र नाही येशू म्हणालाय. Without me, you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. See, Christian life and Christian ministry is so very different from every other following. आहे ना ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती वागणं इतर सगळ्यापेक्षा वेगळं. See? Our life, our blessing, everything comes on this that we depend on Him. आपलं जीवन आपले आशीर्वाद
हे सगळं याच्यावर अवलंबून येतं की आपण त्याच्यावर अवलंबून And आहे we की नाही? always see that He gets the glory. आणि आपण नेहमी हेच पाहतो की देवाला गौरव मिळावा. Amen. आमेन. Whether He is getting His glory. देवाला गौरव मिळतोय की नाही, Everything I do, सगळं मी करतो does He get His glory? त्यामध्ये देवाला गौरव मिळतो का? Even my confidence should be boiling in Him. माझा विश्वास देखील त्याच्यामध्ये असायला हवाय. To have the consciousness of Him all the time. सदैव तो सद्विवेक भाव त्याचा एक माझ्यात जागृत हवाय That Lord, without you I can do nothing. की प्रभू मी तुझ्याशिवाय काही करू शकत नाही. And this was never there before we came to the Lord. आणि प्रभूकडे येण्या अगोदर हे आपल्यात नव्हतं. See? And since now it has come, we should never leave it. आणि आता ते आपल्यात आलेलं आहे तर ते आपण आता सोडू नये. And this consciousness should not leave us no matter where we are positioned today. आणि तो जो सद्विवेक भाव आहे तो कधी आपल्याला सोडून जाता कामा नये. मग आज आपण कुठपर्यंतही पोहोचलेली असो, किती ग्रेट असो, काही असो, Without you, Lord, I am nothing. की प्रभू तुझ्याशिवाय मी काही नाही. That with you I can be all things, I can do all things. तुझ्या समवेत मी सगळं काही करू शकतो, तुझ्या बरोबर मी सगळं काही करू शकतो. And when you have this attitude, आणि अशी वृत्ती बाळगली ना, mighty things can happen to us and through us. मग महान कार्य आपल्यात आणि आपल्याद्वारे होऊ शकतं. Amen. You will have God confidence. मग तुम्हाला देवावरचा विश्वास You will have a good self-image. एक स्वतःची प्रतिमा पण तुमची चांगली होईल. Yet there is an internal softness towards the Lord. एक स्वप्रतिमा चांगली तयार होईल. देवाविषयीचा एक मृदूपणा तुमच्यात निर्माण Maintain होईल. that softness. देवाविषयीनं तो एक मऊ, एक मृदूपणा नेहमी पाहिजे. See, when our possessions increase, जेव्हा आपलं धन आणि मालमत्ता वाढते, slowly the pride also increases. मग हळूहळू गर्वही वाढतो. That's why that softness should always be maintained in म्हणून us. तो मृदूपणा नेहमी आपल्यात हवा. The softness that says, I need you, God. जो मृदूपणा नेहमी असं म्हणेल की नाही देव बाप्पा मला तुझी गरज आहे. Outside you may be emitting confidence, आणि बाहेर तुम्ही कदाचित विश्वास आपल्यातनं बाहेर पडू देत असाल, but inside पण आत you are saying, तुम्ही म्हणत असाल Lord, without you I can still do प्रभू, nothing. तुझ्याशिवाय Without you I मी- can do nothing, Lord. प्रभू तुझ्याशिवाय मी काही नाही करू शकत. बाहेर असं काय मी घाबरत नाही, देव माझं बरोबर आहे. मग आतमध्ये आपल्याला माहिती आतमध्ये आहे, कोण मात्र काय हे नाही. चालू असतं की नाही देव बाप्पा तुझ्याशिवाय मी नाही काही करू शकत. That should always be there. आणि नेहमी हे असायला हवं. Outside I may speak very boldly. बाहेर जरी मी किती धाडसानं बोललो Inside I say, तरी आत मी Lord, I'm म्हणतो, nothing. माझ्या आत हेच चाललेलं असतं देव बाप्पा मी कोणी you know नाही. how fearful I am. तुला Lord. माहितीये मला किती तुझं भय आहे. तू नसेल तर मी एवढं जोरात कधी बोलणार नाही का? बोलू शकत मी. Why do I speak boldly? Because of my boldness of the world? No. का धाडसाने बोलताय तुम्ही? माझ्या जगातल्या धाडसापायी मी बोलतो का? No, no, no. नाही नाही. People may be thinking, pastor जगात होते ना तेव्हा असंच होते. लोकांना वाटत असेल असं कदाचित, It's not that. पण असं नाहीये. It is the boldness of the Lord. हे देवाने दिलेलं धाडस आहे. Amen. आमेन. Outside I may speak boldly, but inside I say, Lord, बाहेरून मी धाडसाने बोलत असतो पण आतमध्ये मी म्हणत असतो see that you sanctioned what I say. मी जे म्हणतो त्याला मान्यता दे दे बाप्पा. He is the hope of glory. कारण तो गौरवाची आशा आहे. Christ in us is the hope of glory. ख्रिस्त आपल्या गौरवाची आशा. Outside we may act and say many things. बाहेरनं आपण कसंही वागलो, बरंच काही बोललो. Outside I may say, I can do all things. बाहेरनं मी बोलीन की मी सगळं काही करू शकतो. Inside I say, through Atun- Christ Jesus who strengthens me. आतून मी म्हणतो नाही ख्रिस्त येशू जो शक्ती देतो त्याच्याचद्वारे. Praise the Lord. Amen. Loudly you say, I can do all things. बाहेर तुम्ही ओरडून म्हणता मी सगळं करण्यास समर्थ आहे. Inside through Christ Jesus. that आतमध्ये म्हणून नाही strengthens ख्रिस्त येशू जो शक्ती देतो त्याची. me. Praise God. हे असं. Yes. That is the way to live. आणि ही जगायची रीत आहे. जगायची रीतच ही आहे. So learn to wait upon Him. तर देवाचरणी वाट पहा. Learn to say, Lord, I need you. असं म्हणायला शिका की प्रभू मला तुझी गरज आहे. Not only in troubled times, फक्त त्रासात नाही, not only in once a year, फक्त वर्षातून एकदा नाही, all the time. सदैव All the time. सदैव. So the first reason in waiting on God shows that you love Him. तर पहिलं कारण देवाचरणी तुम्ही वाट पाहत असाल तर त्यावरनं दिसून येतं की तुमचं देवावर प्रेम आहे. The second reason shows the acknowledgement of your need. दुसऱ्या कारणातनं दिसून येतं की तुमची जी गरज आहे त्या गरजेविषयी तुम्ही प्रभूला कबूल करताय की मला गरज आहे. And every answer of God to His people in the Bible आणि देवाचं प्रत्येक उत्तर देवाच्या लोकांना बायबलमध्ये has always been when there had been an acknowledgement of God. नेहमी कधी आलेलं आहे देवाच्या लोकांना देवाकडनं उत्तर जेव्हा त्या लोकांनी कबूल केलेलं आहे. Acknowledgement of need wherever it is written in the Bible, there the blessings of God came. की मला गरज आहे देवबाप्पा मला तुझी गरज आहे असं जोवर ते म्हटले नाहीत तोवर त्यांना देवाकडून मदत मिळालेली नाही. See, this is the most important, one of the most important principles. आणि हे अतिशय महत्वाचं तत्व आहे.
This one principle never forget. हे एक तत्व कधी विसरू नका Acknowledgement of your need. की माझ्या गरजेविषयीनं दे बाप्पा मी तुझ्या समोर कबूल करत आहे की मला गरज आहे तुझी. See, till your last breath, have this acknowledgement. Apply this principle. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ही कबुली ठेवा. Amen. Every man of God in the Bible, God is blessings and reward when they acknowledge their need before God. बायबलमधल्या प्रत्येक देवाच्या सेवकाला त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या मागण्या तेव्हा मान्य करून मिळाल्या, उत्तर घेऊन आल्या की जेव्हा त्यांनी कबूल केलं की दे बाप्पा आम्हाला तुझी गरज आहे. In the Bible, you will see बायबलमध्ये तुम्ही पाहाल that whenever God has revealed Himself to the people, जेव्हा केव्हा देवाने स्वतःला लोकांसमोर व्यक्त केलं, प्रगट केलं, it was always when they had an acknowledgement of need. ते नेहमीच जेव्हा लोकांनी हे व्यक्त केलं आणि प्रगट केलं की आम्हाला देवाची गरज आहे तेव्हा. Look at Abel's sacrifice. हाबेलचं अर्पण पहा. Why was his sacrifice accepted and not Cain's? हाबेलाचं अर्पण पहा, त्याचं का स्वीकारलं गेलं आणि कायनाचं नाही स्वीकारलं का नाही? Simple. साधं कारण. Abel recognized the need for the covering of the blood for his sins. हाबेलाने कबूल केलं की माझ्या पापांसाठी मला रक्ताचं आवरण गरजेचं आहे That's why he was accepted of God. आणि म्हणून देवाने त्याला स्वीकारला. See? Cain did not acknowledge God for his need for his sins. कायनाने कबूल नाही केलं की माझ्या पापांना धुवून काढण्यास्तव मला तुझ्या आवरणाची रक्ताची गरज आहे. Yes. The reason why Abraham was chosen was अब्राहम का निवडला गेला त्याच्या मागचं कारण म्हणजे because Abraham realized his need for God. अब्राहमाला कळलं की मला देवाची गरज किती He आहे. reached out to God. तो देवापर्यंत पोहोचला. He needed the Lord. त्याला प्रभूची गरज होती. See? Even Israel for 400 years were under bondage, but when they cried out to God in acknowledgement, God said, yes, I will help them now. इस्रायली देखील 400 वर्ष मिस्री लोकांच्या गुलामगिरीत होते, पण जेव्हा त्यांनी हे कबूल केलं की परमेश्वर आम्हाला तुझी गरज आहे, त्याला प्रभू त्यांच्या मदतीला See, धावले. there are many types of needs, बऱ्याच पद्धतीच्या गरजा असतात, not just healing needs, फक्त आरोग्याची नाही. but God shall supply all our needs. देव आपल्या सर्व गरजा भागवे. All our needs. सर्व गरजा, Every need. प्रत्येक गरज. My God shall supply all your needs. माझा देव तुझी प्रत्येक गरज भागवे. See? He will supply. तो भागवे. We need to look to Him. आपण त्याच्याकडे पाहायला हवं. Look in the New Testament. नवीन करारात पहा, Whenever people cried out for healing, जेव्हा केव्हा माणसं आरोग्यासाठी रडली, Jesus answered them by healing them. येशूने त्यांना आरोग्य देऊन उत्तर दिलं. Yes. Bartimaeus or the Canaanite mother or कनानी आई म्हणा, बार्तिमेस म्हणा, anybody कोणी who said, Jesus, जे म्हणाले येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा have mercy on me. माझ्यावर दया करा, Yes. He helped them. लगेच येशूनी त्यांना मदत He केली, healed them. त्यांना बरं केलं. There should be that acknowledgement. ती कबुली पाहिजे. Amen. Amen. David said, I cried unto the Lord दावीद म्हणतो ना, मी देवासमोर रडलो with my voice, माझ्या आवाजानं, and He heard me out of His holy hill. माझ्या कंठानं, माझ्या आवाजानं मी देवासमोर या घशाला घेऊन रडलेलो आहे आणि पवित्र डोंगरावरनं त्यांनी माझं ऐकलेलं आहे. See, they cried unto Thee, O Lord, ते तुझ्या समोर रडले प्रभू, and trusted on Thee, and You delivered them. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना मोकळं केलं. That's what Psalm 22 verse 5 says. स्तोत्र 22:5 मध्ये असंच लिहिलेलं आहे. And He said, ask and you shall receive. तो म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. See? You need to acknowledge your need to Him. तुम्ही तुमची गरज देवाला सांगायला हवी. That's why there is a different name of God given in the Old Testament. म्हणून जुन्या करारात देवाचं एक वेगळं नाव दिलं गेलंय And every name of God in the Old Testament has to do with the need of men. आणि देवाचं प्रत्येक नाव जे जुन्या करारात दिलं गेलेलं आहे ते त्या विशिष्ट गरजेनुरूप दिलेलं आहे. See, Jehovah Jireh. यहोवा इरे. God said, call me Jehovah Jireh. देव म्हटला मला यहोवा इरे म्हणा, My God shall supply your need. म्हणजे माझा देव तुमची गरज भागवेल. See, why He had to name Himself in different ways. का देवाने स्वतःला अशी वेगवेगळी नावं दिली. And every name that He had given Himself and revealed Himself to the people, it was a supply of the needs. आणि प्रत्येक नाव जे देवाने आपलं स्वतःचं लोकांना दिलेलं होतं ते त्यांच्या गरजेनुरूप ती गरज त्यांची भागली गेली पाहिजे. He said, call me Jehovah Shalom. मला यहोवा शालोम म्हणा, That means I am going to give you peace. म्हणजे मी तुम्हाला शांती देणार You आहे. don't have peace? Call Jehovah Shalom. तुम्हाला शांती नाही, यहोवा शालोमला बोलवा. See, every name that He has given in the Old Testament प्रत्येक नाव जे त्याने जुन्या करारात was दिलं related to our needs. ते नाव आपल्या गरजे संबंधित आहे. Amen. आमेन.
The world does not depend on God for their day-to-day activities. जग मात्र देवावर त्यांच्या रोजच्या दिनचर्यांसाठी अवलंबून राहत नाही. But Christianity teaches us to depend on Him more and more every day for everything. पण ख्रिस्तीपणा आपल्याला हे शिकवतो की रोज आपण वाढत्या प्रमाणात सर्व गोष्टींसाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. Solomon wanted wisdom, he asked of God. शलोमोनाला ज्ञान हवं होतं, त्याने देवाला मागितलं. See, David wanted deliverances, he asked of God. दाविदाला सुटका हवी होती, त्याने देवाला मागितली. Hezekiah wanted healing, he asked of God. हिजकियाला आरोग्य हवं होतं, त्याने देवाला मागितलं. Hezekiah wanted deliverance from battle, he asked of the Lord. हिजकियाला युद्धातनं सुटका हवी होती, त्याने देवाला मागितली. He is a rock, तो आपला खडक he आहे, is everything. तो आपलं सगळं आहे, आपलं People सर्वस्व say, आहे. why to worry him so much? लोक म्हणतात नाही, देवाला एवढा त्रास का द्यायचा, कशाला एवढा त्रास द्यायचा? देवाला कशाला टेन्शन द्यायचं. Say, अरे you are worrying him when you don't ask him. जेव्हा तू देवाला मागत नसतोस ना, तेव्हा तू देवाला काळजी देत असतोस. But if you ask him, you are not worrying him. पण जर तू देवाला मागितलंस तर मग देवाला तुझं काही टेन्शन येत नाही. देवाला माहिती असतं की गाडी बरोबर चालली. Praise the Lord. You know, sometimes when children are silent in the next room, you worry. कधी कधी आपली लहान मुलं पुढच्या खोलीमध्ये शांत बसून राहिली तर आपल्याला काळजी व्हायला लागते ना, की काहीतरी गडबड करतात ते लोक. स्वारी एवढी शांत कशी. But when they shout and play, then you know that they are there. पण playing. मुलं आरडाओरडा करत असली तर आपल्याला माहिती असतं की नाही आहे, म्हणजे आहे, चाललेलं आहे. He said, call unto me in the days of your trouble and I will answer you. तसा तो म्हटला, संकट समयी माझ्या नावाला हाक मार, मी तुला उत्तर देईन. Say, depending on God. देवावर अवलंबून राहणे, And he likes it. आणि देवाला ते आवडतं, And God is honored. आणि देवाचा त्यात मान होतो, And he has abundant supply. आणि त्यामध्ये त्याच्याकडे विपुल पुरवठा आहे. Every man of God depended on God. In the प्रत्येक Bible. देवाचा सेवक, बायबल मधला प्रत्येक देवाचा सेवक देवावर अवलंबून राहिला. Apostles depended on Jesus. प्रेषित येशूवर अवलंबून राहिले. We also should depend on Jesus. आपणही येशूवर अवलंबून राहायला हवं. They that wait upon the Lord जे परमेश्वराचरणी वाट पाहतात, for their need त्यांच्या गरजांसाठी shall renew their strength. ते आपली शक्ती नवीन करून घेतील. This is the second reason. हे दुसरं कारण. Waiting on God shows our acknowledgement of God, देवावर वाट acknowledging our पाहणं, need for Him. देवावर वाट पाहणं म्हणजेच आपण कबूल करणं की मला तुझी गरज आहे. Third reason. तिसरं कारण. The third reason to wait upon God, the third and the last reason. देवाचरणी वाट पाहण्यामागचं तिसरं आणि शेवटचं कारण. The third reason to wait upon God is to bring God's plan to us. देवाचरणी वाट पाहायचं तिसरं कारण म्हणजे देवाची योजना आपल्यापर्यंत आणायला. See, waiting on God brings God's plan to us. देवाचरणी वाट पाहून देवाची योजना आपल्यापर्यंत पोहोचते, That is hearing God. आणि तेच आहे देवाचं ऐकणं. To receive His plans and purposes for our lives. त्यालाच म्हणतात मी देवाचं ऐकत आहे आणि देवाकडनं माझ्या जीवनासाठीची योजना मी घेत आहे. That is the third meaning of waiting upon हा God. तिसरा अर्थ देवाचरणी वाट पाहायचा. Now, if you read the life of Paul, तुम्ही जर पॉलचं जीवन वाचलं, you will see how he got the plan for his life from God. तुमच्या लक्षात येईल की देवाकडून त्याला आपल्या जीवनाची योजना कशी मिळाली. One day I will speak on the life of Paul. पॉलच्या जीवनावर एकदा मी बोलीन. पॉलचे Okay. जीवन. In Acts 13, प्रेषित 13, as he waited upon the Lord, जसं पॉल देवाचरणी वाट पाहत होता, Bible says in Acts 13, 1-3. बायबल म्हणतं प्रेषित 13, 1, 2, 3. Now there were in the church that was at Antioch certain prophets and teachers, as Barnabas and Simeon, that was called Niger, and so on and so forth, which had been brought up with Herod the Tetrarch and Saul. As they ministered to the Lord and fasted, the Holy Spirit said, separate me Barnabas and Saul for the work whereunto I have called them. And when they had fasted and prayed and laid their hands on them, they sent them away. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 1 ते 3. आता अंत्योख्या येथील मंडळीमध्ये बर्णबा व निग्र म्हटलेला शिमोन व लुक्य कुर्नेकर वगैरे वगैरे यांच्याबरोबर झाले होते. तो मनायन व शौल हे भविष्यवादी व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा करीत असता व उपास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता निराळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. Say, this is ministering unto the Lord. You do ministry unto the Lord to get His plan for you. प्रभूची सेवा करा अशासाठी की प्रभूकडनं त्याची योजना तुम्हाला मिळावी. Now, when you go to God in that sense, अशा अर्थानं जेव्हा तुम्ही प्रभूकडे जाता, God speaks to you. देव तुमच्याशी बोलतो. Amen. So Amen. you have to go to God and say, तर तुम्ही देवाकडे जायचं आणि म्हणायचं, what is your plan for me, Lord? तुझी योजना माझ्यासाठी काय आहे. Whether it's your job or your promotion or your family life or your
money or your ministry or whatever. तुमची नोकरी असो, बढती असो, पारिवारिक जीवन असो, सेवा असो, काही असो, It opens your spiritual ears to God. त्यातून तुमचे आध्यात्मिक कान देवाकडे उघडतात. You are more tuned to God's purposes. त्यातून तुमचा आध्यात्मिक कान देवाकडे उघडतो आणि देवाचे जे काही संकल्प असतात त्याला तुम्ही जास्त वाढत्या प्रमाणात ट्यून्ड होता. People are running today. आज लोक नुसते Bhago, धावतात, bhago, bhago, bhago. नुसते धावतात, Only running. नुसतं धावणं, Day and night they are running. दिवस रात्र धावतात. देव म्हणतो इकडे ये बाळा, इकडे ये बाळा. That fellow is running. आणि नाही, हा एक मिनिट मला वेळ नाही देवासाठी काम कर. अरे मी देवच बोलतो. तू नंतर बोल मला काम कर. It's like that. हे असं Some of the things of God that we need to hear, काही देवाच्या गोष्टी ज्या आपण ऐकायची गरज आहे, like His voice, जसं त्याची वाणी, His wisdom, त्याचं ज्ञान, His calling, त्याचं His पाचारण, plans, त्याची योजना. do not come as you go about with your daily affairs. म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या कामांमध्ये व्यस्त असताना हे सगळं तुम्हाला उलगडणार नाही. हा, असं नाही तुम्ही जेवण बनवतात आणि देव म्हणतात ठीक आहे बटाटा शिजतं का मी तुला 2 मिनिट आहे का माझ्याकडसाठी हां आहे हां बघ तुला ना असं मी प्रमोशन देणार. इट डझंट कम दॅट वे. असं येत नाही, हां अशी बढती येत नाही. मग देवाला आपण म्हणतो हां ठीक आहे मी आता भात ठेवलं 10 मिनिटात सिटी वाजणार पहिल्या सिटीच्या आधी तुम्हाला सांगून टाक काय सांगायचं. इट डझंट हॅपन दॅट वे. अर्धा हळकुंड खाऊन गोरं कोणी होतं का? खाल्लं तर नीट तरी इट खा. डझंट हॅपन दॅट वे. असं होत नाही. See, are you understand? People कळतं ना? think it that way. लोकांना असं वाटतं That as they are about going to work, की मी कामाला जात असताना म्हणा, मग प्रभू म्हणतो थांब रे थांब थोडं 2 मिनिट आहे का माझ्यासाठी. अच्छा ठीक आहे 1च मिनिट देतो सांग मला माझं फ्युचरचं सांग. असं सांगत नाही फ्युचर. असं कसं देव भविष्य सांगेल? पीपल वॉन्ट गॉड टू ऍडजस्ट इन their schedule. लोकांची इच्छा असते की त्यांच्या वेळापत्रकात देवाने कुणीतरी स्वतःला सामावून हा. घ्यायचं. तुझं वेळपत्र नको माझं मी सांगतो तुला. आपल्या वेळापत्रकात देवाने स्वतःला ऍडजस्ट That's करायचं. why God doesn't speak to them. मग देव त्यांच्याशी बोलतच नाही. Some people think when I'm watching TV, काही आता लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट आला आता तू बोल काय बोलायचं तुला. काही लोकांचे असं टीव्ही बघत असताना जाहिरात मध्ये आली की त्या जाहिरातीत म्हणणार आता देव बाप्पा तू माझ्याशी बोल. कारण की चांगलं सिरियल होतं ते ते सास भाऊ त्यांचं भांडणं चाललंय ते काय कोणाला बाहेर फेकतं ते ऐकायचं मला तुम्ही लवकर मला सांगा. बड़ा ही इंटरेस्टिंग एपिसोड चल रहा है. ओल्ड लेडीज लव इट. म्हाताऱ्या बायकांना आवडतं हे सगळं. काय घर की कहाणी, हा, माझं पण घरोघरी मातीच्या चुली. माझं पण सून असंच काहीतरी करते. 1 मिनिट हे ह्यांनी काय केलं मी बघतो थोडं शिकतो. बस सास अरे पण भी- बायबल मध्ये लिहिलं ते नको हे शिकायचं आपल्याला. बाइबल मध्ये रूथ आणि नामी वाच ना, वो एपिसोड पढ़. ते नाही आम्हाला. वो क्या देख रही है, ये एपिसोड पढ़ ना रूथ नामी का. It all comes when you wait upon the Lord, देवाचरणी वाट पाहिल्यावर सगळं येतं. when you worship the Lord. देवाची आराधना केली की येतं. Even 10-15 minutes. 10-15 मिनिटं. But specifically tell the Lord, I'm just waiting upon you. पण खास करून त्या 10-15 मिनिटात देवाला सांगायचं की मी तर तुझ्या चरणीच वाट पाहत आहे देवाप्पा. Sometimes you need to wait patiently for hours. कधी कधी धीरानं तासून तास वाट पाहावी लागते. I've waited upon the Lord many hours. मी कितीतरी तास देवाचरणी वाट पाहिली आहे. Right from beginning. सुरुवातीपासून I used to sit before the Lord. देवाचरणी मी बसायचो. You tell me what it तू is. सांग मला हे काय आहे. See, when you come to the Lord, you either are in or out. प्रभूकडे आल्यानंतर हिशोब कसा असावा, एक तर आत आहे नाही तर बाहेर. Amen. अर्ध मला आवडत नाही. Either you are in the Lord or you don't be in the Lord. एक तर प्रभूत आहे नाही तर प्रभूत नाही. I mean, I'm not saying, Jesus said whether you either be hot or cold. आणि मीही हे म्हटलेलो नाही, प्रभूच म्हटलंय की एक तर गरम राहा नाही तर गार. म्हणजे काय? Either you are in or out. एक तर आत राहा नाही तर बाहेर हो. No warm. लुकवाम नको, मला कोमट नको. प्रभू मध्ये आहे म्हणजे बिहेव लाईक दॅट. प्रभूत आहे ना मग तसं वागायचं. प्रभूत नाही आहे तर मग थोडं बिहेव असं करू नको. मग कम्प्लीट अनबिलिव्हर सारखं वाग. Say, why not? का नाही? Amen. पण आपल्या अंगात येतच राहतं. See, there is no shortcut in this area. पण या भागात शॉर्टकट नाहीत ना. Receiving the purposes and the future plan of God for you is not shortcut. देवाचे संकल्प मला हवे आहेत आणि देवाने माझ्या जीवनात काय योजना आहे मला प्रगट करावी, हे तर शॉर्टकट मारून कधीच प्रगट होत नाही. But these days we live in a fast-paced society. पण अलीकडे कसं फार घाईघाईनं
जगणाऱ्या समाजात धावत्या अशा जगात आपण जगतोय. Lord, give me and give me today only. इतक्या वेगवान जगात आपण जगत आहोत की आपण कसं म्हणतो की प्रभू मला आजच दे, And we become impatient, आणि मग आपल्यातला धीर सुटतो. because things are getting more faster today. का अलीकडे गोष्टी फार पटकन मिळतात ना, That's तसं why we म्हणतो. don't have patience. म्हणून आपल्याला धीर राहत नाही. In spiritual realm also, you need to wait patiently. तसं आध्यात्मिक स्तरातही आपण धीरानं वाट पाहिली पाहिजे. Take a jug of water, go into your room, lock yourself, cell phone फेकून द्या बाहेर, पाण्याचा जग आतमध्ये घ्या. बसा आणि प्रभूशी बोला. पाण्याचा जग घेऊन आपले खोलीत लोक बसा. सेल फोन शिवाय होतच नाही. हालेलुया. ते टॉयलेटला जाणार तरी सुद्धा हे बसूनच बघणार. कमोड पे बैठ के भी फेसबुक पे क्या चल रहा है देखने दे. कमोड पे बैठ के भी Addicted. व्यसन लागलंय लोकांना. कमाल आहे. Phone call comes, they will first pick up the phone. फोन आला की लगेच घ्यायला जाणार. Yes, I have seen people. I'm talking to them. एक मिनिट फोन आला मी माझा. पाहतो ना लोक, फोन आला, मी फोन बोलतो आला. त्यांच्याशी पण त्यांचा फोन. I sometimes say, keep the phone out. मी कधी कधी म्हणतो त्यांना ते फोन बाहेर ठेवणे, Put up the phone and then talk to me. बंद करते मग बोल माझ्याशी. That's why God doesn't talk to them. मग असल्यांशी देव म्हणूनच बोलत नाही. Amen. आमेन. Phone is very far from me. फोन माझ्यापासून फार लांब असतो. कधीतरी मला आठवण आलं तर मी फोन बघू आपण. कधीतरी असं. I like my old phone. मला माझा जुनाच फोन आवडतो. I have that phone only. मी जुनाच घेतो. My wife said latest you buy and बायको okay. म्हणते घ्या ना थोडं That's लेटेस्ट, why I took that latest. म्हणून घेतला मी. But when I go out, iPhone. I take that old one. iPhone 5 घेतला, पण फिरताना जाताना जुनाच घेऊन जातो. Best phone. यही अच्छा है. Praise the Lord. देवाला At least धन्यवाद. you have time for God then. कमीत कमी मग देवासाठी वेळ तरी असतो ना. When I was saved in about February 87, फेब्रुवारी 1987 साली जेव्हा माझं तारण झालं, I remember I waited at least 6 months in prayer. मला आठवतं मी 6 महिने तरी प्रार्थनेत वाट पाहिली Just असेल. waited. Never asked नुसती for वाट. his calling or whatever. नुसती वाट पाहिली असेल. काही विचारलं नाही, त्याला मागितलं नाही, मला कॉलिंग दे, मला पाचारण दे, मी करायचंय काय ते तरी मला सांग. Say, just ministering to the Lord नुसतं प्रभूची सेवा केली, म्हणजे प्रार्थनेत राहिलो and preparing myself in the word. आणि वचन वाचत राहिलो, वचनात स्वतःला तयार करत राहिलो. Amen. Getting other things also lined up while waiting. आणि वाट बघत असताना बाकीच्या गोष्टी पण झुंपत राहिलो. Taking water baptism, getting baptism of the Holy Spirit. पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला. Going about preaching and witnessing and all that. इकडे तिकडे लोकांना सुवार्ता सांगत राहिलो, 1 to 1 बोलत राहिलो. Soon after work, run to the room, pray. नोकरीवरनं आलो संध्याकाळी की लगेच खोलीत बंद करून प्रार्थनेला बसायचो. That's how on 23rd September 89 it happened. तसंच तर मग 23 सप्टेंबरला 1989 साली प्रभू माझ्याशी बोलला. God opened my eyes and spoke to me. माझे डोळे concerning प्रभूने my उघडले ministry. आणि माझ्याशी माझ्या सेवेविषयीनं प्रभू बोलला. I saw the vision of the church, मला चर्चचा दृष्टांत झाला, the longish land and everything. अशी लांबडी जमीन दिसली वगैरे And the सगळं. Lord spoke to me आणि प्रभू मला म्हणाला and said, Son, if you are faithful, की माझ्या मुला जर तू माझ्याशी विश्वासू राहिला, I will give you all these people. मी तुला ही सारी माणसं देईन, I will exalt you. मी तुला उंच करीन, I'll send crowds to you मी तुझ्याकडे गर्दी पाठवी, wherever you go. जिथे कुठे तू जाशील, But be faithful. पण विश्वासू And राहा. I will do all this through you. आणि मी हे सगळं तुझ्याद्वारे करीन. And I'm giving you a mandate. Open the Bible, Luke 4:18. He आणि gave मी me. तुला मॅन्डेट देत आहे, तू लूक 4:18 काढ, वाच. आणि त्यांनी मला ते दिलं. Amen. Till that time, we did every odd work for God. आणि तोवर आम्ही सगळी लहान सहान कामं देवासाठी केली, Amen. सगळीच केली म्हणजे. And if you're aware of God's pulse, आणि देवाची नाडी जर आपल्याला एकदा कळली, sometimes He will test your patience, कधी कधी देव आपला धीर तपासेल whether you will wait enough on Him. की आपण पुरेशी त्याच्यावर वाट पाहतो की नाही. Amen. Amen. Because we prescribe a time, I will give 2 hours to you, का Lord. आपण ठरवतो, आपण देवाला वेळ देतो की मी 2 तास तुला देत आहे, तू त्याच्यात काम कर. Sometimes He may take your 2.5 hours. What कधी will you कधी do? देवाला 2.5 तास लागेल काम करायला, मग तू काय करणार. And so He will test you in small things. देव लहान गोष्टीत पारखेल तुला, It can be anything. ते काही असेल. मग Apart from the calling, He can test you in many areas. पाचारणा व्यतिरिक्त आणि इतर भागातही देव तुला पारखू शकतो. Amen. Amen. Like there are some urgent issues that are lying pending in your life. समजा काही अर्जंट प्रकरण तुझ्या जीवनात पेंडिंग असतील And you have waited on the Lord. आणि तू प्रभूचरणी वाट And पाहिली you आहे, prayed for an hour or two. प्रार्थनाही 1-2 तास केलेली आहे, And then you said, मग तू म्हटला I will spend 4 hours with God. मी 4 तास प्रेयर करतो But आज, yet it didn't पण happen. तरी नाही झालं.
You want to hear from God. तुला देवाकडनं ऐकायचं You want असतं, to hear His voice for all your urgent matters. तुला त्याची वाणी ऐकायची असते तुझ्या त्या सगळ्या अर्जंट गोष्टींसाठी. And as the matter gets more urgent, the time also is limited. आणि गोष्ट जशी अर्जंट होत जाते तसा वेळही फार मर्यादित And you असतो. don't see things happening. आणि तुला गोष्टी घडताना दिसत नाही. Because now tomorrow I have to answer. आता मला उद्या उत्तर द्यायचं आहे. आपलं असंच असतं. Tomorrow if I need a job or I have to join a job, उद्या मला नोकरी हवी, समजा नोकरीला उद्या मला जायचंय, today we sit. तर आज आपण बसतो 4 तास देतो लॉर्ड तुम्हाला सांग. And then the time lapses. आणि वेळ जातो, God doesn't speak. ते बोलत नाही. What to do? मग काय करायचं? What to do? मग काय And then करायचं? in the end you go ahead and do what you want to do. आणि मग शेवटी तुम्हाला जे करावंसं वाटतं ते तुम्ही करून येता. What happened? काय झालं? You prayed. तुम्ही प्रार्थना केली, But when the time came up, पण वेळ जेव्हा you Ali. gave upon God and you जेव्हा- did what you want to do. पण वेळ जेव्हा भरली, तुमच्या हिशोबानं वेळ जेव्हा भरली, तेव्हा तुम्ही हार मानून तुम्हाला जे हवं ते केलं. And what happened? मग काय झालं? The thing is you didn't die to yourself. तू स्वतःला मेला नाहीस. See, that job was more important for you. ती नोकरी तुला महत्वाची होती. When you come before God, देवासमोर जेव्हा आपण येतो, you have to put to death everything, तेव्हा सगळं मारायचं, even your promotion. बढती सुद्धा मारायची. Then that promotion comes to you. मग ती बढती तुम्हाला मिळते. Because कारण- if you have prayed समजा तुम्ही प्रार्थना केली आहे and you are seeing that God has not answered, आणि तुम्ही पाहता, तुमच्या लक्षात आलं की नाही देवानी मला He's उत्तर not नाही leading me दिलं. also. आणि देव मला उत्तर देत नाहीये. चालेल आता प्रभू काय बोलत नाही काय नाही मीच आपलं काहीतरी करतो. से मला ते पाहिजेस. And so you get into the flesh to do it like Abraham. मग तुम्ही अंगात उतरून अब्रामाप्रमाणे ते करून येता. What happens? काय होतं? It shows that you have not died to yourself. ह्यावरनं दिसतं की तुम्ही स्वतःला मेलेल नाही. When you have died to yourself, स्वतःला आपण मेलो you will never do it yourself. You will की तुम्ही- still wait upon Him. की तुम्ही स्वतः करणारच नाही, तुम्ही त्याच्या चरणी वाट पाहाल. Because at the back of your mind, you have not died. कारण तुमच्या मनामागे तुम्ही मेलेल नाही. You say, let me say what He says. तुम्ही म्हणता की मला बघू दे तो काय म्हणतो. Now He doesn't say anything, let me go ahead and do it. आता तो काही बोललाच नाही, मग मला जाऊन करू दे मला जे करायचंय ते. You haven't died. याचा अर्थ असा लागतो की तू अजून मेला नाही. When you go before God, you have to die to everything. देवासमोर जाताना आपण स्वतःला आणि सगळ्याला मेलेलं पाहिजे. When you come to God, you always have to say, प्रभूकडे येताना नेहमी म्हणायचं, God, if you don't do anything, I cannot do anything either. प्रभू तू जर काही करत नाहीयेस तर मीही काही करू शकत नाही. That's the time when He answers. त्यावेळेला देव उत्तर देतो, If you don't do it, I will not move, Lord. तू नाही केलं तर मी पण हलणार I नाही. don't want that job also. मला नको ती नोकरी. That is the time He answers. त्यावेळेला देव उत्तर देतो. Because that is the way you are showing God that you are dying to all the things of the world. कारण या रीतीनं तुम्ही देवाला दाखवत असता की मी सगळ्या जगातल्या गोष्टींना मरत आहे. Amen. Amen. If you don't do anything, Lord, I am finished. प्रभू तू जर काही केलं नाही तर मी संपलो. If you are not talking to me, I will not take that job. तू माझ्याशी बोलला नाही तर मी ती नोकरीही धरणार नाही. See, that is dying. त्याला म्हणतात मरणं. Amen. Amen. You have acknowledged the complete death of your own plans and acknowledge your need of Him. की तुम्ही कबूल केलेलं आहे की मी मेलेलो आहे आणि मला तुझी गरज आहे. Amen. आमेन. तुझ्या योजनेची मला गरज आहे. Praise the Lord. आमेन. Dying to self. स्वतःला मरणं. Look at David. He waited upon the Lord patiently. दावीद धीरानं देवाचरणी वाट पाहत राहिला. And in most of his Psalms, if you read, आणि त्याच्या जास्तीत जास्त स्तोत्रांमध्ये तुम्ही जर वाचलं, he says how he waited upon the Lord. तो सांगतो आपल्याला की त्याने कशी देवाचरणी वाट पाहिली. Amen. आमेन. How was the temple built, you tell me? कसं मंदिर बांधलं गेलं मला He सांगा. got it all in his spirit. सगळं त्याच्या आत्म्यात उतरलं. Solomon built, but David got it all in his spirit. बांधलं शल्मोनानी, पण ते सगळं उतरलं होतं दाविदाच्या See, आत्म्यात. he waited upon the Lord. त्याने देवाचरणी वाट पाहिली. In 1 Chronicles 28:12, एक इतिहास 28:12 Bible says, बायबल and म्हणतं, the pattern of all that he had by the spirit of the courts of the house of God and all of the chambers round about of the treasuries of the house of God and of the treasuries of the dedicated things. एक इतिहास 28:12 आणि त्याला आत्म्याच्या योगे जे काही प्राप्त झाले त्याचा नमुना म्हणजे यहोवाच्या घराच्या अंगणांचा व चौकडल्या सर्व खोल्यांचा, देवाच्या घराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा. Verse 19 he says, 19व वचन, all this said David, the Lord made me understand in writing by his hand upon me, even all the works of his pattern. दावीद म्हणाला, हे सर्व या नमुन्याची सर्व कामे यहोवाने आपला हात माझ्यावर ठेवून लेखाकडून मला समजावली. Amen. आमेन. See, there are many examples given in the Bible बरीच उदाहरणं बायबलमध्ये दिलेली where you आहेत. see people hear God under a blessing.
जिथं तुम्ही लोकांना देवाचं ऐकताना पाहता आणि तो एक त्यांना आशीर्वाद असतो. And others who tried to hear God and yet were not faithful. आणि बाकीची अशी असतात की जी देवाकडनं ऐकायला मागत असतात पण विश्वासू नाही. Let us take the incident in the Old Testament. जुन्या करारातलं एक उदाहरण घेऊ. Widow of Zarephath. सराफत मधली विधवा. Now this widow was ready to die, ही विधवा मरायला तयार होती, but God didn't want her to die. पण देवाची इच्छा नव्हती की ही विधवा मरावी. Yes, there was famine in the land. हा देशात दुष्काळ होता, Healthy people were dying. सुदृढ माणसंही मरत होती. So you can imagine what will happen for widows like मग her. कल्पना करा तिच्यासारख्या विधवांचं काय होईल. Yet God didn't want her to die. तरी देवाची इच्छा नव्हती की ही विधवा मरावी. God wanted her and her son to live देवाची इच्छा होती की तिनं आणि तिच्या मुलानं जगावं and be a testimony to others. आणि इतरांसाठी साक्ष बनावं. You know how Elijah goes and visits her एलिया कसं तिला जाऊन भेटतो and he finds her picking up sticks आणि एलियाला ती काटक्या गोळा करताना आढळते and ready to prepare the last meal that both of them could die. आणि शेवटचं जेवण तयार करून ते जेवून आता ते मरणार आहेत हे एलियाला आढळतं. And so when he met her, he did not greet her. तर जेव्हा तो भेटला, अभिनंदन केलं नाही, ग्रीट केलं नाही, He शुभेच्छा दिल्या नाही he just said, give me water and bread. किंवा सलाम केला नाही, तर केवळ म्हणाला की मला पाणी आणि भाकर दे. She said, today is our funeral day. तर ती म्हटली आज आमची मैयत आहे, So we want to die a healthy death आम्हाला सुदृढ मरण मरायचं आहे, because we want to eat and then die. का आम्हाला जेवून मरायचं आहे. So maybe they were thinking of committing suicide तर also कदाचित ते आत्महत्या करायचाही विचार करत असतील, because they said this is the last meal. कारण ते म्हटले हे आमचं शेवटचं जेवण आहे. Elijah said, whatever you decided later on you do, but right now give me my bread and water first. एलिया म्हटला तुम्हाला जे करायचं असेल ते नंतरून करत राहा, आता मला माझी भाकर आणि पाणी दे. Then when she gave him, आणि मग जेव्हा तिनं एलियाला दिलं, the miracle happened. मग चमत्कार The झाला. oil multiplied, the flour multiplied, तेल वाढलं, पीठ वाढलं, and she didn't die. बहुगुणी झालं आणि विधवा मेली नाही. God actually sent Elijah to save this family. देवाने ऍक्च्युली एलियाला पाठवलं हा परिवार वाचवायला. See, now God could have provided to Elijah some other way. आता देव एलियाला आणि कुठल्या तरी रीतीनं पुरवू शकला असता, Because if he had sent ravens for his meal, he could have sent some dog for his meal. कारण की Later जर on. देव कावळे पाठवू शकत होता तर मागावून कुत्रीही पाठवू शकला असता Later on, he would have sent pigeon also. आणि मागावून कबुतरही पाठवू शकला If असता. the worst of the birds can bring food, the pigeons are clean animals, birds. They could have brought food. वाईटातला वाईट अशुद्ध पक्षी कावळा जर देवबाप त्याच्यासाठी अन्न घेऊन पाठवू शकतो, तर मागावून देवबाप कुत्र किंवा कबूतर त्याच्यासाठी अन्न घेऊन पाठवू शकतो, He could have sent a lion with the food. किंवा सिंह पाठवू शकतो अन्न घेऊन एलियाकडे, Or he could have sent the creeping things to give him food. किंवा काही सरपटणाऱ्या प्राण्यांना पाठवू शकतो त्याच्याकडे अन्न घेऊन. Amen. So Amen. God did not run out of options. तर देवाकडे काही पर्याय संपलेले नव्हते, Amen. But he wanted to bless this widow. पण देवाला या विधवेला आशीर्वादित करायचं And see होतं. the timing of God. आणि देवाची वेळ पहा, The day of God. See, you need to see the timing of God and the day of God. देवाच्या दिवशी देवाची वेळ आपण पाहायला हवी. Supposing it was Sabbath day समजा तो शब्दात दिवस होता and she decided to die. आणि तिने मरायचं ठरवलंय And she saw that everything is gone. आणि ती पाहतीये की आता सगळं गेलेलं आहे. And God sent Elijah on that day itself. आणि देवाने त्याच दिवशी एलियाला तिच्याकडे पाठवलं And he went to the widow आणि एलिया विधवेकडे आला when she was preparing for the funeral. जेव्हा ती मैतीचीच तयारी करत होती. But just imagine if he had come 1 hour late, एक तास उशिरा एलिया आला असता तर what would have happened to her? काय झालं असतं तिचं? It would have been a different story. मग कहाणीच वेगळी झाली असती ना, Because he would have not gone for his food, he would have gone to do the funeral कारण मग तो of 2 जेवायला bodies. मग तो तिथे जेवायला नसता, तर तो तिथे 2 मृतदेहांची मयत लावायला असता, Not only 2, maybe his also. आणि स्वतःची कदाचित, फक्त दोघांची नाही, हाही तिसरा त्या, Because there would have been no food. कारण खायला अन्न नसतं राहिलं. But she need not have gone to be like a beggar there. पण तिनं तिथं भिकारणी सारखं जायला नको She होतं, राहायला did not नको. have talked about death there. तिनं तिथं मृत्यूविषयी बोलायला नको होतं. If she had only heard God जर तिनं फक्त देवाचं ऐकलं असतं and believed God, आणि देवावर विश्वास ठेवला God असता, spoke to her. देव तिच्याशी बोलला, But she didn't hear. पण तिने ऐकलं नाही. Because 1 Kings 17:9 कारण says, की 1 राजे 17:9 मध्ये लिहिलेलं आहे, God said, देव बोलला, Elijah, arise, go to Zarephath and dwell there. I have commanded. See, I have commanded a widow woman there to sustain you. 1 राजे 17:9 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे, उठून सिदोनाच्या सारफतात जाऊन तेथे राहा, पहा तेथे तुझे पोषण करावे,
म्हणून मी एका विधवेला आज्ञा केलेली आहे. See, commanded means past perfect tense. म्हणजे मी परिपूर्ण भूतकाळ, Already I have commanded her. मी तिला आज्ञा केलेली आहे परिपूर्ण भूतकाळ. See, now surely he didn't mean to say that she would sustain him and then die. आता असं तर त्याला म्हणायचंच नव्हतं नक्की की ती त्याला पुरवणार आणि मग मरणार. Now imagine when Elijah went there, एलिया जेव्हा तिथे गेला, there was no widow to feed him. तिथे विधवा नव्हती त्याला खायला घालायला. See, that means she didn't hear God. म्हणजे तिने देवाचं ऐकलं नाही. See, sometimes we don't hear and we die. कधी कधी आपण ऐकत नाही मग मरतो. But if we hear God, we won't die. देवाचं ऐकलं तर मरणार नाही आपण असे. The widow wanted to feed herself and die. विधवेला स्वतःला खाऊ घालून मरायचं होतं. Why? Because she didn't hear God. कारण तिने देवाचं ऐकलंच नाही. And God told Elijah, I have already told her. आणि देव तर एलियाला म्हणतो की मी तिला सांगितलेलं आहे. म्हणजे ती ऐकलं नाही. पण तिने ऐकलं नाही. का नाही ऐकलं? डिप्रेशन, नैराश्य, सॉरो, दुःख, ओनली इन her own world. फक्त तिच्याच जगात, मी आणि मुलगा, मी आणि माझा मुलगा, मी आणि माझा मुलगा. तेच जग, Say, that was her whole life. तेच तिचं जीवन. When you evolve or revolve around your only family and do not have any acknowledgement to God, you will die. जेव्हा तुम्ही परिवार फॅमिली नुसतं फॅमिलीच करत बसता आणि देवाविषयीची मला गरज आहे देवाची हे कबूल करत नाही, तेव्हा मरणारच. That's why if you don't spend time with God, म्हणून तुम्ही जर देवाबरोबर वेळ घालवली नाही, God cannot tell you something. देव तुम्हाला काही सांगू शकत नाही. Say, God wants you to be alive. देवाची इच्छा आहे की तुम्ही जिवंत राहा. God knows what is going to happen in the future. देवाला माहिती आहे भविष्यात काय होणार आहे. If the widow had heard God, विधवेनी जर देवाचं ऐकलं if असतं she had waited on the Lord, आणि देवाचरणी वाट पाहून थांबली असती, she would have heard the Lord telling her, तिनं प्रभूचं ऐकलं असतं की प्रभू मला म्हटलाय fear not my daughter. की माझ्या मुली भिवू नको, I am sending to you a man of God. मी तुझ्याकडे देवाचा सेवक पाठवत आहे, Feed him त्याला खाऊ घाल and I will take care of you also. आणि मी तुलाही सांभाळेन. Possibly that was the kind of word God would have spoken to her. शक्य आहे अशा पद्धतीचा काहीतरी शब्द देव तिच्याशी बोलला असेल, शक्य आहे. Because how can it be that God says to Elijah that she would feed him and there he finds her, she is not ready to feed him. कारण हे असं कसं शक्य आहे की देव एलियाला म्हटला मी तिला सांगितलंय तुला खाऊ घालायला, आणि एलिया जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा ती एलियाला खाऊ घालायला तिथे उपस्थित नव्हतीच. See, how can it be that God says to Elijah that she would feed him and not tell her about it? हे कसं शक्य आहे की देव एलियाला म्हटला मी तिला सांगितलेलं आहे आणि तिथं म्हणते तिथे नाहीच आहे. Now just imagine, I said, Pastor Tribhuvan, you go to that sister's house and food is ready, fish and mutton and everything, go and eat. मी जर समजा म्हटलो पास्टर त्रिभुवन यांना की त्या बहिणीच्या घरी जा, अन्न तयार आहे, And then Pastor Tribhuvan comes next week, काय pastor एवढं भूक लागलं होतं, तुम्ही सांगितलं त्यांच्या घरी जा, काहीच नव्हतं, ती तर भांडी घासत होती, काय कसं काय. So you know, how can then तुम्ही मला सांगायचं होतं ना. And then Pastor Tribhuvan will say, तुम्ही त्यांना सांगितलं होतं का तयार करायला? He will ask me that first question. पास्टर त्रिभुवन मग मला विचारतील ना की नाही पास्टर विठो तुम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं ना की तयारी करून ठेवा म्हणून. आणि पाहिजे हो मी विसरलं ते. आणि जर मी म्हणलो अरे मी विसरलोच हे सांगायला, I can say it, but God cannot say मी विसरलो. मी असं म्हणू शकतो पण देव नाही असं म्हणू So शकत की if मी God विसरलो. was sending Elijah to her to eat food in her house, that must mean that God surely spoke to her to prepare the food. तर देव जर एलियाला म्हटलेलं आहे की मी तिला बोललोय की तिनं तुला अन्न द्यावं, त्याचा अर्थ देव तिच्याशी बोललेला आहे पण तिनं ऐकलं नाही. हा कसं काय ऐकणार, एवढं नेगेटिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये. इतकी ती नकारात्मक विचारांमध्ये गुरफटली होती नो टाइम फॉर गॉड, की देवासाठी वेळ नाही, डेफ टू गॉड, देवाला मरण, alive to the famine. त्या दुष्काळाला जिवंत. See, when you are alive to the famine, then you are dead to God. दुष्काळाला जिवंत झालो की देवाला आपण मरतोच. Many are alive to the problems and dead to God's promptings. बरेच लोक समस्येला जिवंत आहेत आणि देव काय सुचवतो त्याला मेलेले. Why was she in that way? का ही बाई अशी? Because she saw her needs. कारण तिनं तिच्या गरजा She पाहिल्या, saw her problems. तिनं तिच्या समस्या पाहिल्या, She never acknowledged God. तिने देवाला कबूलच केलं That नाही. God will meet my needs. Let me sit at the feet of God. At least I will ask God to give me something. देव माझी गरज भागवेल, मला बसू दे देवाचरणी, देव मला पुरवेल. She did not wait upon the Lord. ती देवाचरणी वाट पाहिलीच नाही. That is why it is so important to wait upon God. तिनं देवाचरणी वाट पाहिलीच नाही, म्हणून देवाचरणी वाट पाहणं इतकं महत्वाचं आहे. Amen. Amen. In that way, how many have missed God's word at the right time and made a mess of their lives? अशा रीतीनं पहा किती साऱ्यांनी देवाचा शब्द
किती वेळेला चुकवलेला असेल आणि आपल्या जीवनाची बर्बादी करून घेतली असेल. God must have tried to reach you in so many ways. देवाने तुझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न अनेक रीतीनं केला असेल. But it is no guarantee you will hear God if you don't wait upon Him. पण तू जर देवाचरणी वाटच पाहिली नाही तर काय गॅरंटी आहे की तू देवाचं ऐकणार. Say, you need to get your spiritual antennas high up. तुझा आत्मिक अँटिना तर वर हवाय. Amen. Without the antenna, how the relay will come? आत्मिक अँटिना वर केल्याशिवाय आध्यात्मिक रिले व्हायचा See, कसा. God must have spoken things to us in our lives. देव आपल्या जीवनात गोष्टी बोलला असेल. See, if you have waited upon God, जर आपण देवाचरणी वाट पाहिली He असती would have suggested certain things. तर देवाने काही सल्ला दिला असता. We would have come out of certain messes. काही बर्बादीतनं आपण बाहेर आलो We असतो. wouldn't have faced certain things that we are facing today. काही गोष्टींना आपण सामोरे गेलो नसतो की ज्या गोष्टींना आज आपण सामोरे जात आहोत. Many say, Pastor, I was waiting for God to speak. बरेच जण म्हणतात पास्टर मी वाट बघतो की देवाने माझ्याशी बोलावं. But He doesn't speak to you in the natural level. पण नैसर्गिक स्तरावर तो बोलत नाही ना. Amen. Amen. He did that with the apostles, but now He doesn't do that way anymore. त्यांनी ते प्रेषितांसमवेत केलेलं आहे पण आता तो तसं करत नाही. You cannot say, let me go to Jesus' house in the morning and I will talk to Him. तुम्ही असं नाही म्हणू शकत ना आता की येशूच्या घरी सकाळी मला जाऊ दे मी जाऊन त्याच्याशी बोलतो. Like that, Peter, James and John did it in those times. पेत्र योहान याकोबाने त्या काळात तसं केलं. But today it's a different way. पण आजची रीत वेगळी आहे. We don't go to His house, we sit in our house and talk to Him. आपण त्याच्या घरी जात नाही आपण आपल्या घरी बसून त्याच्याशी बोलतो. We speak to Him in the spiritual, आध्यात्मिक स्तरात त्याच्याशी बोलतो. and you hear Him in your spirit realm. आत्म्यात त्याच्याशी बोलतो. आत्म्यात जेव्हा आपल्याला त्याचं ऐकू येतं. Because the spirit of man is the candle of the Lord. कारण माणसाचा आत्मा देवाची मेणबत्ती आहे. Bible says your spirit is the candle of the Lord. तुझा आत्मा देवाची मेणबत्ती आहे. It doesn't say flamed candle, it just says candle. पेटवलेली मेणबत्ती लिहिलेलं नाही पण मेणबत्ती आहे असं लिहिलंय. When you sit at the Lord's feet, then He gives it light. तू प्रभूचरणी बसला तर ती मेणबत्ती तो पेटवेल. Amen. We are just candles, not burning candles, आपण just candles. केवळ मेणबत्त्या आहोत पेटलेल्या मेणबत्त्या नाही आहोत. If we just dwell in the natural, आपण जर केवळ नैसर्गिक स्तरामध्येच राहिलो if we just dwell in the solical life, आणि जीवातलं जीवनच जगत राहिलो we may be missing some quality things coming from God. तर देवाकडनं काही चांगल्या दर्जाच्या गोष्टी आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचू मागत असल्या तरी त्या आपल्याकडनं कदाचित राहून जातील. Like for instance, जसं there उदाहरणार्थ was a time when we had only radio. एक वेळ होती की आपल्याकडे फक्त रेडिओ And there was this long antenna put outside the gate. मोठी अँटिना अशी रेडिओची आपल्याला लावायला लागायची गेटवर. And people sometimes to show that they had a radio, they used to put it outside also. कधी कधी काही माणसं आमच्या घरात रेडिओ आहे हे दाखवायला ही रेडिओचा अँटिना पार घराबाहेर कुठेतरी मोठा असा लावून ठेवा And immediately we would hear the cricket commentary. आणि लगेच आपण क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचो. We used to pick up those short waves on. आणि लगेच Radio. त्या वेव्स त्या रेडिओच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचायच्या. And that is all we had in those days. आणि त्या जमान्यामध्ये तेवढंच आपल्याकडे होतं रेडिओ. But today in this TV world, पण आजच्या टीव्हीच्या जगात our nerves have no capacity to pick up radio signals. आपल्या नसांमध्ये रेडिओचे सिग्नल घ्यायची क्षमताच राहिली नाही. Amen. We don't know that signals now. आपल्याला आता रेडिओचे सिग्नल कळतच नाही का का? आपल्या नसांमध्ये ती क्षमताच राहिली नाही. Because we just sit here and then see. का कारण की आपण TV. केवळ बसतो आणि हा टीव्ही बघितला TV on केलं दिसतं. हे ऑन केलं की दिसतंय. But radio time, do you remember? Ceylon. Ceylon? You have to keep on tuning it. बिनाका माला वगैरे वगैरे हा ते सिलोन Hava Mahal and all that used to स्टेशन come. धरायला किती वेळ लागायचा त्या रेडिओला. And then we used to say, Arre, some other voices are coming. 1 minute, little tune, little tune. स्टेशन पकडायचा नाही रेडिओ. And then radio ला थोडा असं ठेव, तसं मग ठेव, आपण असं म्हणायचं ते अँटिना की तरफ करायचा उसको घुमायचा. So we know what it is. तर आपल्याला ते माहित आहे की हे काय How to get in tuned. हे ट्यून कसं व्हायचं. आता असं काय नाही. पण अलीकडचा जमाना फास्ट आहे. You don't say ना टीव्ही इथं आहे का नाही. आता आपण Just असं put म्हणत it on, it on. आता काही असं टीव्हीला तर असं काही करायला लागत नाही ना. त्याला इकडं कर त्याची दिशा फिरव त्याला असं लावलं की चालू होतो. Amen. Amen. But the radio receiver could detect and contact that invisible realm and get into the waves to us. पण रेडिओ मात्र त्या सगळ्या अदृश्य लहरींमध्ये जाऊन आपल्याला स्टेशन पर्यंत पोहोचवायचा. And then we hear the sound waves आणि coming मग to us. आपल्याला ती बिनाका माला किंवा हवा महल वगैरे ऐकता येईल. So God only speaks in the spiritual realm. तसं देव केवळ आध्यात्मिक स्तरात बोलतो. You cannot hear in the natural always. ते नैसर्गिक स्तरात नेहमी ऐकू येणार नाही. Amen. Amen. So you need to tune yourself. तुम्ही स्वतःला ट्यून करा. मला ऐकायला येत नाही. 1 मिनिट. खूप डिस्टर्बन्स. You have to sit down at the feet of the Lord. Close the देवाचरणी door. बसायचं दार बंद करायचं. Amen. Close आणि the door. दार बंद करायची देवाचरणी बसायचं. So, your mind will be thinking about kitchen and cooking and everything. अर्थातच डोक्यात तेव्हा सगळे विचार येतील किचनचे स्वयंपाकाचे याचे त्याचे. My friend आता बोलवणार, आता त्याचा फोन लागणार, आता फोन वाजणार. All this will come. हे See? सगळं मनात येईल. But then you have to tune it. पण तुम्हाला
ट्यून केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला ट्यून केलं पाहिजे. Only I want that cricket match. स्टेशन धरायचं स्वर्गाचं. Swargat's station. Yes. स्टेशन धरायचं स्वर्गाचं. So keep on tuning it. कारण बाप माझा तिथं बसलाय, तो तिथून बोलतो. Are you understanding, people? ते धरलं की मग ऐकू येतं. But see, that is the thing. People are so much in the TV world, पण लोक टीव्हीच्या जगात एवढे आज व्यस्त गुरफटलेले आहेत they don't want to give that time. की ती वेळ त्यांना द्यायला आवडत नाही. झटपट झटपट पाहिजे सर. Praise the Lord. आमेन. We want fast things. आपल्याला झटपट पाहिजे. But it is so glorious to sit at the Lord's पण feet. प्रभूचरणी बसणं इतकं सुंदर आहे. You will make less mistakes. मग तुम्ही कमी चुका कराल, You will have less messes in your life. कमी बर्बादी जीवनात You will, होईल. I'm not saying no problem you'll have less problems in your life. समस्या जीवनात येणार नाही असं मी म्हणत नाही, पण कमी समस्या जीवनात Say, येतील. you don't have to tackle many things. बऱ्याच गोष्टी हाताळायला लागणार नाहीत. God will lead you. देव चालवेल. He will tell you what to do. देव तुला सांगेल काय करायचं. Everything He will tell you. सगळं प्रभू तुला सांगेल. You will have a confidence तुझ्यात एक विश्वास निर्माण that I होईल have met God and come. की मी देवाला भेटून आलो. Though I didn't fully understand, जरी मला पूर्ण कळलं नाही God, I met you, Lord. तरी देवबाप्पा मी तुला भेटून आलोय. And at the right time, आणि योग्य वेळेला a voice will come from you. तुमच्यातनं वाणी येईल. Amen. Amen. It will tell you in your ears. ती कानात बोलेल. And suddenly you will realize, how did I speak these things? आणि मग तुम्हाला लगेच आश्चर्य वाटेल की मी कसं काय हे सगळं बोललो. कसं काय झालं हे? हे कसं झालं. God ordained it. देवानी नेमलं. God ordains it. देवानी नेमलं. He will touch the people's lives, तो लोकांच्या जीवनाला स्पर्श करेल. touch people's hearts. लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल. He will bring helpful people to you. सहाय्य करणारी माणसं तुमच्याकडे आणेल. Blessings will come to you. What आशीर्वाद God can तुमच्याकडे do, you can never do in your lifetime. देव जे तुमच्यासाठी करू शकतो ना, ते तुम्ही आयुष्यभरात करू शकत नाही. Here only I have to stop. इथेच मला थांबायचं आहे. Lord, we are ready to wait upon you, Master. प्रभू आम्ही तुझ्या चरणी वाट पाहायला तयार We आहोत. learned what is waiting upon you, Master. आम्ही शिकलो की तुझ्या चरणी वाट We पाहणं म्हणजे really काय. want to wait upon you. आम्हाला खरोखर तुझ्या चरणी वाट पाहायची आहे. In waiting, there is blessing for us. वाट पाहण्यात आमच्यासाठी आशीर्वाद आहे. Because there you lead us and guide us. कारण तिथे तू आम्हाला चालवतोस, You speak मार्गदर्शन to us. करतोस, आमच्याशी बोलतोस. You refresh our hearts and our minds. आमच्या हृदयांना, आमच्या मनांना ताजं At करतोस. the right moment, what to say, what not to say, you tell us. योग्य वेळेला आम्ही काय केलं पाहिजे, काय करू नये तू आम्हाला सांगतोस. Oh God, we thank you and praise you. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, That तुझी widow स्तुती would have करतो. died. ती विधवा मेली असती. She would have died. ती विधवा मेली असती. God had spoken to her. देव तिच्याशी बोलला होता. What if God had spoken to her and God didn't speak to Elijah? देव तिच्याशी बोलला पण एलियाशी बोलला नसता तर काय झालं असतं. What would have happened? काय झालं असतं. She would have died. ती मेली असती. She would have died. विधवा मेली असती. Because कारण she didn't hear God. तिने देवाचं ऐकलं नाही. God said, I commanded her. देव म्हटला एलियाला मी तिला आज्ञा केली आहे की तुला खायला घालावं. But she didn't hear. तिने ऐकलंच नाही. But praise God, at least Elijah went there and he awakened her. पण देवाला धन्यवाद की एलियाने ऐकलं आणि एलियाने जाऊन तिला कमीत कमी जागृत केलं. That God had spoken to you. की देव तुझ्याशी बोललेला आहे. And you are saying you want to die. आणि तू म्हणते तुला मरायचंय. That means you didn't hear God. त्याचा अर्थ तू देवाचं ऐकलं नाही. What were you doing? मग तू काय करत होती. You didn't have time for God. तुझ्याकडे देवासाठी वेळ नव्हता. No, where could I get time? I was picking up sticks. नाही मला वेळ कुठून मिळणार. मी काटक्या गोळा करत होते. Because we had already decided to die. कारण आम्ही ठरवलं होतं आम्ही मरणार आहे. If you decide to die, what can God do? तुम्ही मरायचंच ठरवलं असेल तर देव काय करणार. God can do nothing. देव काही करू शकत नाही. Without meeting you, He cannot lead you, guide you, nothing He can. तुम्हाला भेटल्याशिवाय देव तुम्हाला चालवू शकणार नाही ना. Father, देव बाप्पा touch everyone here. प्रत्येकाला इथे स्पर्श कर. Every need of theirs, you meet them. त्यांची प्रत्येक गरज तू भागव. Whatever they need tonight, जे काही आज त्यांची गरज आहे give it to them. त्यांना दे. If they need healing, give them healing now. त्यांना आरोग्याची गरज असेल तर आता आरोग्य दे. Whatever provision they need, give it to them. जी काही त्यांना गरज आहे, पुरवठा हवा आहे तो त्यांना दे. They have got this principle now त्यांच्याकडे आता हे तत्व आहे. about waiting upon God. तुझ्या चरणी वाट पाहायचं. They know this principle. त्यांना हे तत्व आता कळलंय. Now as they wait upon you, आणि जसं तुझ्या चरणी आता ते वाट पाहतात, bless them, त्यांना आशीर्वादित कर. speak to them, त्यांच्याशी बोल. lead them, त्यांना चालव. guide them. त्यांना मार्गदर्शन कर.
Thank you, Father. धन्यवाद बापा. Come on, say, Lord, without you I cannot do anything. म्हणा, प्रभू मी तुझ्याशिवाय काही करू शकत नाही. Without you I cannot live. प्रभू मी तुझ्याशिवाय जगू शकत Say, नाही. without you I have no life. म्हणा, प्रभू तुझ्याशिवाय माझ्यात जीवन नाही. Say, without you I am a failure. प्रभू तुझ्याशिवाय मी अपयशी आहे. Without you I cannot rise up in life. तुझ्याशिवाय मी आयुष्यात वर येऊ शकत नाही. Without you I don't know my tomorrow. तुझ्याशिवाय मला माझा उद्याचा दिवस ठाऊक नाही. Without you I don't know how to tackle my enemies. तुझ्याशिवाय माझ्या शत्रूंना मी कसं हाताळायचं मला येत नाही. I don't know. मला येत नाही. But with you पण तू जर माझ्या बरोबर आहे I can do all things. तर मी सर्व काही करू शकतो. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. Give a big देवाला clap to धन्यवाद. Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Now He will lead you. आता तो तुम्हाला चालवेल. He will take you beside still waters. आता तो तुम्हाला शांत पाण्याजवळ नेईल He will give you green pastures. आणि तुम्हाला हिरवगार पूर्ण Praise God. देवाला धन्यवाद.